नमस्कार. इन मराठीच्या आजच्या स्पेशल चर्चासत्रामध्ये मी ओंकार दाभाडकर तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका खास सध्या चर्चेत असलेल्या अनेक विषयांमुळे चर्चेत आलेल्या एका वेगळ्या अँगलवर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे हिंदूंनी नेमकं करावं तरी काय. म्हणजे काय होतंय की असं सतत म्हटलं जाते की गेल्या काही वर्षांमध्ये हिंदूंचं वर्तन बदललंय. तर ते वर्तन खरंच बदललंय का? म्हणजे एकीकडे जातीय फटी असल्याचा आरोप हिंदू धर्मावर नेहमी होत आलाय. हिंदू समाज कधीच एकसंध नव्हता, आपण नेहमी एकमेकांचे शत्रूच होतो, असं एकीकडे सांगितलं जातं. दुसरीकडे हिंदू मुस्लिम भाई भाई आहेत हा इतिहासही शिकवला जातो. म्हणजे हिंदू धर्म अंतर्गत नेहमी फुटलेलाच होता, पण हिंदू मुस्लिम मात्र नेहमी भाऊभाऊ होते हेही शिकवलं जातं. तिसरीकडे आपल्याला फाळणीपासून आजपर्यंत इस्लामी अतिरेकाचे अंग विविध प्रकारे दिसत आले. हिंदू हे सगळं सुद्धा बघतोय. आणि चौथीकडे 21व्या शतकात नवीन आव्हानं आहेत, नवीन संधी आहेत. अमेरिकेत जाण्याची स्वप्न आहेत मुलांच्या डोळ्यांसमोर. इथे अमेरिका घडवण्याचं बऱ्याच जणांचं स्वप्न आहे, इथे करिअर घडवण्याचं स्वप्न आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर हे आधीचे ज्या 3-4 गोष्टी आपण आता बघितल्या त्या, तर यात हिंदूची होणारी कुचंबणा जी दोन्ही बाजूकडून होत असते. इकडून बोलणारे म्हणतात ज्यांना हिंदूंनी कट्टर व्हावं असं वाटतं, ज्यांनी हिंदूंनी जागृत व्हावं असं वाटतं, त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत. तिकडून बोलणारे जे पुरोगामी विचारांचे ते म्हणत असतात की हिंदूंनी अजून प्रोग्रेसिव्ह व्हायला हवं, अजून इन्क्लुझिव्ह व्हायला हवं. तर या सगळ्या वातावरणामध्ये हिंदूंनी नेमकं करावं काय, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करायला आपल्याकडे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले वेगवेगळे चेहरे. पहिला तर तुषार दामगुडे. नमस्कार तुषार दादा. नमस्कार. तुषार दादा स्वतःला फक्त ब्लॉगर म्हणतात, पण ज्यांनी तुषार दादाला सोशल मीडियावर बघितलंय त्यांना माहिती आहे की ही इज अ ग्रेट इन्फ्लुएन्सर आणि ही इज मच मोर दॅन ब्लॉगर. पण त्यांची स्वतःची ओळख ब्लॉगर हीच ते सांगतात. सौरभ गणगुप्ते. नमस्कार सौरभ. सौरभ वकील आहेत, राजकीय आणि सामाजिक विचारवंत आहेत आणि कायद्याच्या आणि संविधानाचा अभ्यासक सुद्धा आहे. आणि सौरभ सुद्धा प्रिटी बिग इन्फ्लुएन्सर ऑन सोशल मीडिया, एस्पेशली फेसबुक. आपले तिसरे पॅनलिस्ट आहेत इंद्रनील पोळ. इंद्रनील माझा जुळा मित्र आहे, खूप सुंदर लिहितो, जर्मनीमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीमध्ये मशीन लर्निंग हा विषय शिकवतो. तंत्रज्ञान, इतिहास, संस्कृती हे इंद्रनीलचे आवडते विषय आहेत. हिंदुत्व, संघ, सावरकर हे अभ्यासाचे विषय आहेत. सावरकरांचं हिंदुत्व, सावरकरांचं नास्तिकत्व या विषयावर इंद्रनीलनी विविध ठिकाणी व्याख्यानं दिलेत. साप्ताहिक विवेक, मटा, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा वेगवेगळ्या प्रिंट मीडियामध्ये सुद्धा इंद्रनीलचे लेख नेहमी पब्लिश होत असतात. इंद्रनील, वेलकम. थँक्यू. खूप मोठं इंट्रोडक्शन दिलंस तू माझं. एवढं मोठं नाहीये. तर आपण सुरुवात करताना तुम्हा तिघांचे ओपनिंग रिमार्क्स घेऊया. आजच्या विषयावर तुम्हाला थोडक्यात काय म्हणावं असं वाटतं ते तुम्ही म्हणा आणि मग पुढे आपण स्टेप बाय स्टेप काही प्रश्नांवर चर्चा करू. तुषार दादा. मी एक हिंदू म्हणून असं मत व्यक्त करेन सुरुवातीला की मी हिंदू म्हणून संतुष्ट आहे. मानवी इतिहासातल्या म्हणजे हिंदूंच्या एक सांस्कृतिक इतिहासामध्ये सर्वोत्तम काळामध्ये आजपर्यंतच्या आपण राहत आहोत आणि भविष्य हिंदूंचं अत्यंत उज्ज्वल असं मला दिसतं. 100% आपण फार चांगलं, म्हणजे लोक असं म्हणतात की आपण सत्ययुगाकडून कलियुगाकडे चाललोय. माझं नेमकं उलट मत आहे, आपण कलियुगाकडून सत्ययुगाकडे चाललो आहोत. त्यामुळे मी एक हिंदू म्हणून निश्चित समाधानी आहे. बर, त्यामुळे हिंदूंनी करावं तरी काय हा प्रश्नावर फारसा विचार करायची काही तशी फारशी गरज वाटत नाही. हा आपल्या पुढील प्रश्नांमध्ये जरूर आपण त्यावर. ओके, ग्रेट. यस, सौरभ. म्यूट सौरभ, म्यूट आहे. जाज्वल्य इतिहास एका बाजूला आणि त्याच वेळेला अत्यंत ब्राईट असं फ्युचर दुसऱ्या बाजूला. या दोन्ही गोष्टीची सांगड कुठेतरी घालायचा आता या क्षणी प्रयत्न होतोय. ते करता करता फक्त असं मला वाटून जातं की हे करता करता आपण स्वतःला दुसऱ्यांसारखे बनवतोय का, ही गोष्ट पहिली टाळली पाहिजे. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि याचं कारण असं होतं की हिंदू धर्माचं श्रेय किंवा हिंदू धर्माचं यश मी कुठे बघतो, तर या धर्मातनं अत्यंत उत्तम वैज्ञानिक झाले पाहिजेत, या धर्मातनं उत्तम डॉक्टर्स झाले पाहिजेत, अतिशय उत्तम इंजिनियर्स झाले पाहिजेत, आर्किटेक्ट झाले पाहिजेत, वकील झाले पाहिजेत. आणि त्यातून काय होतं की आपली लोकसंख्या संपतीये असं म्हणायच्या ऐवजी 2% पण नाही इस्रायली लोक, पण ते जगावर राज्य करून आहेत असं म्हटलं जातं. कुठेतरी त्याकडे आपली वाटचाल होऊ शकते. पण त्याच वेळेला मग हे तर जे विषय आज आपला आहे एकंदरीतच, त्या अनुषंगाने काही गोष्टी काळजी वाढवणाऱ्या आहेत का आतल्या आत आपण काही आव्हानांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे का, ह्या सगळ्याचं एक सदन विवेचन पुढच्या चर्चेत व्हावं असं माझ्याकडनं मी प्रयत्न करेन. सुपर, थँक्यू. इंद्रनील.
आय थिंक तुषार दादा आणि सौरभ दादा जे म्हणले त्यालाच मी थोडंसं एक्सटेन्शन म्हणून हे करीन की हा हिंदू रेनेसॉन्सचा काळ आहे. आपण ज्या काळातून जातोय ना, हा हिंदू रेनेसॉन्सचा काळ आहे बेसिकली. आणि रेनेसॉन्स हा संक्रमणाबरोबरच येतो, सो त्यामुळे संक्रमण पण आहे हे. सो त्या संक्रमणात या सगळ्या गोष्टी येणारच, की आपण कुठे चाललो आहोत, आपल्याला नेमकं काय अचीव्ह करायचं आहे, किंवा हिंदू म्हणून आपली ओळख याच्या पुढे कशी डेव्हलप झाली पाहिजे, आतापर्यंत कशी होती आणि आपण ती कशी डेव्हलप केली पाहिजे. सो हे प्रश्न पडणं अतिशय लॉजिकल आहे माझ्याप्रमाणे. आणि या प्रश्नांवरती जेवढं जास्त चर्चा होतील, जेवढं जास्त लोक बोलतील या प्रश्नांवरती, तेवढंच हे आपला हिंदू म्हणून जी आपली ओळख आहे त्या ओळखीसाठी ते पूरक असणार आहे. म्हणजे ती ओळख आपली पुढे घेऊन जाण्याला ते मदत करणार आहे. सो त्यामुळे मी तर हे एक वेलकमिंग चेंज म्हणून बघतो, की आपण या विषयावरती बोलतोय, या विषयावरती चर्चा करतोय, लोकांना हा प्रश्न पडतोय. इट्स अ वेलकमिंग चेंज. लोकांना ती ओळख स्वतःची वाटते किंवा त्या ओळखीविषयी प्रश्न पडतायत, ही तर चांगली गोष्ट आहे. ते घडलंच पाहिजे. त्या प्रश्नातूनच उत्तरं निघतील. वा, ग्रेट ग्रेट, सुपर. तर ही चर्चा थोडीशी पुढे घेऊन जाताना हिंदुत्व हा म्हणजे हिंदुत्वाला सावरकरांनी या संकल्पनेला जन्म दिला आणि ती हळूहळू हळूहळू रुजत गेली हिंदुत्व ही संकल्पना. पण गेल्या 10-15 वर्षात आपण एक तप म्हणू फार फार तर हिंदुत्व हा मुद्दा फार झपाट्याने पसरला आणि बऱ्यापैकी स्वीकृत झालाय, किमान तसं वाटतंय तरी. हे होण्यामागे काय काय कारण आहेत? आणि मग ते हिंदू जागृत होतोय किंवा कट्टर होत जातोय म्हणून हे रुजलंय, की त्यामागे काही वेगळे अदृश्य पदर पण आहेत? तुम्हाला काय वाटतं तुषारदा? 100% आपल्याला हे बदल ठळकपणे जाणवत आहेत. त्यामागे विज्ञान आणि विज्ञानाचंच प्रॉडक्ट असलेलं तंत्रज्ञान याचा फार मोठा वाटा आहे. उदाहरण म्हणून घ्यायचं म्हटलं तर हिंदू समाजामध्ये जातीयता हा एक मोठा अभिशाप आपल्या समाजाला होता. तर ती जातीयता संपवण्यासाठी म्हणून अनेक विभूती या देशामध्ये प्रयत्न करत होते. त्यामध्ये सावरकर असतील, आंबेडकर असतील, त्या काळात तत्कालीन जे कोणी असतील ते सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये, पण त्या प्रत्येकाला आपण आधी नमन केलं पाहिजे. पण आपल्याला दुसरी बाजू एक लक्षात घ्यावी लागेल की तंत्रज्ञान हे मानवाला कसं उपकारक ठरतं. तर जेव्हा ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं त्याचा फार मोठा इम्पॅक्ट भारतासारख्या देशावर पडला, जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीयता होती. कारण त्या जातीयतेने जो गावगाडा आपला एक प्रकारची ती अर्थव्यवस्था होती, की जसं आपण तेलाने तेल विकणं, कुंभाराने भांडी विकणं मातीची, हे ज्याप्रमाणे होतं ते त्याचं उत्पन्नाचं साधन होतं. पण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मुळे शहरांमध्ये यांत्रिकीकरण झालं आणि ते जे आपलं ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही नागरिक होते ते शहरामध्ये त्यांनी धाव घेतली. मग आधुनिक चाळी उभ्या राहिल्या, इमारती उभ्या राहिल्या, एक वेगळंच नगर खेड तिथं तयार झालं, जिथं आपोआप जातीयता ही प्राथमिक गरज न राहता त्यामध्ये तुमचं कौशल्य हे त्याचा पाया बनला. आणि आपल्याला त्याचा हळूहळू परिणाम असा दिसतो की गेल्या 70 वर्षामध्ये बऱ्यापैकी जातीयता गळून पडली. आता यातला दुसरा भाग की पूर्वीच्या काळी जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस आपल्याला असलेले मानवी अधिकार, त्याबाबत असलेली जागरूकता, एका माणसाला दिलेले संविधानाने हक्क, आज असलेले न्यूज चॅनल, सोशल मीडिया, असे विविध परिणाम आज आपल्याला आपल्या जीवनावरती पडलेले दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ या आधी या देशामध्ये बलात्कार होत नव्हते का? तर होतही असते, प्रचंड प्रमाणात होत असते, पण तितक्या प्रमाणात ते समाजाने सहजपणे स्वीकारलेलं होतं का? सहजपणेचा अर्थ हा त्या पीडितेला एक वेळ अशी होती की तिने तो गुन्हा दाखल करणे म्हणजेच तिचा मोठा गुन्हा होता. तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आज आपला समाज त्या पीडितेच्या मागे उभा राहतो, त्यामुळं गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्याला बंगालमध्ये झालेला बलात्कार, उत्तर प्रदेशमध्ये झालेला बलात्कार हा सतत आपल्या कानावर आदळत असल्या कारणाने आपल्याला एक असंही चित्र आपल्या पुढे उभं राहतं की या समाजामध्ये फक्त हेच घडतंय का? तर त्याचा अर्थ तसा नसून आता या बातम्या आपल्याला मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतात. अगदी अमेरिकेमध्ये आता परवा झालेलं ते हत्याकांड असो, जे की या 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणं एक मुश्किल बाब होती, पण आता ते आपल्याला लागलीच 10व्या सेकंदाला आपल्या मोबाईलमध्ये कळतंय. आणि त्यातूनही एक समाजामध्ये अस्वस्थता कदाचित वाढू शकते. पण आपण असं बघितलं पाहिजे की हे तंत्रज्ञानाचा एक आलेला तो एक साईड इफेक्ट आहे
आणि आपल्या समाजामध्ये याच तंत्रज्ञानाचा वापर करून कितीतरी चांगल्या गोष्टी देखील घडतायत. तर आपल्याला बघायला मिळेल की हिंदू समाजाने म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इथले अनेक धार्मिक गट स्वतंत्र झालेले आहेत. पण आज तुम्ही हिंदूंचं पहा, हिंदू गेल्या जवळपास 1200-1300 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ते खऱ्या अर्थाने मुक्त झाले, की जेव्हा त्यांच्यावरती कुठलंही केंद्रशासित राज्य वगैरे नव्हतं, की एक राजा आहे आणि त्याची ऑर्डर आपल्याला फॉलो करायची. तर ते ब्रिटिशांच्या काळामध्ये जो काही आपला तो एक विसरण झालं, विचार केला जो घडला, त्याच्यातून ज्या शालेय संस्था आणि इतर जे काही निर्माण झालं, वृत्तपत्र असतील, खूप साऱ्या जातीय वगैरे वगैरे खूप साऱ्या चळवळी आणि जे काही घडलं त्याचं ते फलित म्हणजे ते आपलं संविधान. आणि त्या संविधानाचा वापर करून आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर करून हा हिंदू समाज कुठून कुठं पोहोचला. अर्थात आपण आपली सर्व उद्दिष्ट प्राप्त केलेली आहेत असा माझा दावा नाहीये, पण निश्चितपणे आपण हळूहळू त्या दिशेने चाललो आहोत. आणि आपण ज्या आधी लोकल होतो आता वोकल देखील झाल्यामुळं त्या समाजातल्या ज्या काही प्रस्थापित गटांच्या हातामध्येच ती सगळी माध्यमं होती, त्यांना आता आव्हान मिळू लागलंय. कारण कोणीतरी खेड्यात बसलेला एक हुशार तरुण जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो, मग त्यांना असं वाटतं की अरे समाजामध्ये असहिष्णुता खूप वाढली आहे. पण आता असहिष्णुता वाढलेली नाही, तो तरुण जागरूक झालाय आणि एक चांगल्या समाजाचं लक्षण आहे ते. प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्यांना योग्य ते उत्तरं मिळाली पाहिजेत, प्रश्न योग्य भाषेत विचारले गेले पाहिजेत आणि त्यांना योग्य भाषेत निश्चित उत्तरं मिळाली पाहिजेत. राईट. सौरभ, तुला काय वाटतं, हिंदुत्व हा मुद्दा गेल्या 10-12 वर्षातच झपाट्याने पसरलाय का, स्वीकृत झालाय का, आणि जे काय असेल कट्टर झालाय, जागृत झालाय, व्हॉट एव्हर द केस, अँड व्हॉट शुड बी द रिझन्स, का झालंय, कसं घडून आलं? 2 गोष्टींवर मी फोकस करणार आहे आणि सुरुवात मी सिनेमापासून करतोय, कारण माझ्या बोलण्यातनं अनेकदा येत असतं की सिनेमा, राजकारण आणि क्रिकेट या 3 गोष्टींमध्ये लोकांना वाटतं आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं आणि लोक पटकन कनेक्ट होतात. आपण सिनेमावरनं बोलूया. समाजामध्ये जर का असं काही झालं की एखादी हिंदू मुलगी आहे आणि तिच्या पार्श्वभागावरती एखाद्या मुसलमान मुलाने बेचकीने दगड मारला, ही दंगल पसरण्यासारखी गोष्ट असू शकते. पण जर आम्ही म्हटलं की तो मुलगा सलमान खान आहे, ती मुलगी नाचणारी माधुरी दीक्षित आहे आणि सिनेमाचं नाव आहे हम आपके है कौन, तर लगेच आपण ते स्पोर्टिंगली घ्यायला लागतो. किंवा धर्मनिरपेक्षतेचा सर्वात मोठा जो संदेश आतापर्यंत दिला एका अत्यंत बावळट आणि अप्रतिम सिनेमा, तो म्हणजे अमर अकबर अँथोनी. 3 जण एकाच वेळेला एका आईला 3 वेगवेगळ्या धर्माचे लोक रक्त येतात वगैरे, तो बावळट सिनेमा आणि अप्रतिम सिनेमा होता. म्हणजे त्याचे सिनेमे काढणं सोपं नसतं, हॅट्स ऑफ. म्हणजे सिनेमा अप्रतिम होता, त्यामुळे ते प्रश्न नाहीये. पण काय होतं की हा सिनेमा बनवणारा हा जो एक मोठा वर्ग आहे, या सिनेमा बनवणाऱ्या वर्गाचा राहणीमान जे आहे ना, ते अंधेरी, जुहू, सांताक्रूज, विलेपार्ले किंवा मग साधारणपणे कुलाबा, मरीन लाईन्स या भागात आहे, ज्या ठिकाणी 50 ते 60 हजार त्यावेळेला, म्हणजे आज तर 1.5 ते 2 लाख रुपये स्क्वेअर फूट वगैरे त्या घरात त्या ठिकाणी रेट्स असतील. बरोबर. तर ह्या लोकांनी ना मुसलमानाचा शेजार नसतो बघितला. त्यामुळे आणि मुसलमानांमध्ये ना 2 गट आहेत. एक गट आहे तो गर्भश्रीमंतांचा आहे आणि दुसरा गट आहे तो बऱ्यापैकी दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकांचा आहे. त्यामुळे उद्या एखादी जर समाजात ठिणगी पडली, तर ठिणगी पडल्यानंतर भेंडी बाजार, पायधुणी, आगरीपाडा, कुर्ला वेस्ट खास करून किंवा मुमरा या भागातले जे मुसलमान आहेत ते उद्या दगड घेऊन रस्त्यावर येऊ शकतात. ते चांगलं वाईट ह्या मुद्द्यात मी आता जात नाही, पण त्याच्यामुळे होतं ती समाजात चीड तयार होते किंवा एक समाजात एक दुही तयार होते, समाजामध्ये एक द्विधा तयार होतं की अरे नेमकं आम्ही काय बघायचं. हिंदी सिनेमा सांगतो ते चित्र एक वेगळं असतं, तिकडे कोणतरी प्रेमळ अब्दुल चाचा असतो आणि एक असं कोणतरी कॅरेक्टर असतं. हिंदी सिनेमात काय दाखवतात माहितीये, देवळात न जाणारा नायक आहे, नास्तिक, देवळात न जाणारा, आज खुश तो बहुत होंगे तुम वगैरे म्हणणारा. पण जेव्हा त्याला 786 चा बिल्ला मिळतो, तो बिल्ला तो मेंदूसारखा जपून आपल्या खिशामध्ये ठेवून देतो आणि त्याच्यामध्ये वाचतो सुद्धा. हेही तितकंच त्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा तो नसतो बिल्ला तेव्हा लगेच त्याला गोळीबिळी लागते आणि तो जखमी होतो. म्हणजे देवळात जात नाही, बिल्ल्यावर श्रद्धा. किती सटली हा त्या लोकांनी संदेश दिला होता. मी हिंदी सिनेमाला नावं ठेवणार नाहीये, कारण हिंदी सिनेमा मधले लोक अशा एका भागात नाही येतात की जिकडे त्या लोकांनी शेजार नसतो बघितलेला. त्यामुळे ते मुसलमानांचं एक चित्रण अगदी दयाळू, मायाळू असं ते चित्रण असतं, ते त्यांनी केलेलं असतं. वेअर ॲज एक मोठ्या प्रमाणामध्ये एक वर्ग असा आहे की जो म्हणजे इंडोनेशियात काही झालं की इकडे मारझोड करतो,
मलेशियात काय झालं की मारझोड करतो, ब्रह्मदेशमध्ये काय मारझोड करतो, फ्रान्समध्ये काय की मारझोड करतो, आणि आपल्याच लोकांना आपल्याच साधन संपत्तीला उद्ध्वस्त करत असतो. मग हिंदी सिनेमा ह्यांच्यापासून कोसो दूर. हिंदी सिनेमातला विलन कोणता असतो? तो गणपती बसवणारा असतो, तो दांडियाचा फायदा घेणारा असतो, तो बरोबर सण समारंभ सगळे साजरा करणारा असतो. गेल्या 10 वर्षामध्ये ना लोक ह्याबद्दल बोलायला लागले की तुम्ही जेव्हा चित्रण करता तेव्हा कोणी फकीर तुम्ही दाखवत नाहीत की त्याचे काळे धंदे आहेत. तुम्ही कायम देवळाचा पुजारी दाखवता, तुम्ही एखादा हिंदू नेता दाखवता की जो देशात तो हे करतो. लिटरली फराह खानचा मेहुना नावाचा सिनेमा होता. अरे काय चाललंय, पाकिस्तानला दोस्ती हवी आहे आणि आपल्यातले ते हिंदू धर्माचे ग्रुप्स आहेत ते लोक दहशतवाद करतात. आता हे चालत नाहीये लोकांना, म्हणून कबीर खानच्या 1983 सारख्या सिनेमाला सुद्धा यश मिळत नाही. खान लोक किंवा पुढची खानांची पिढी आता कितपत बॉलिवूडमध्ये जम बसवेल माहित नाही. हेच आता शेवटचा 1 मिनिट, हेच आता राजकारणात होत आहे. म्हणजे राजकारणात काय आलं, एक प्रकारचं एक व्यवस्थित पोलरायझेशन झालेलं आहे. पूर्वी काय व्हायचं, कोणत्याही एखाद्या सुपरस्टारचा सिनेमा आला की 25 ते 30% लोक त्याच्या धर्मातले तो सिनेमा बघायला गेले की तो सिनेमा सुपरहिट होऊन जायचा. आता बहिष्कार टाकणारे जास्त आहेत. राजकारणात काय झालंय, 15% 16% जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या वोट बँक होती, आणि ज्या वेळेला मतदान 40 ते 65% व्हायचं तेव्हा ह्या 65%पैकी 1/3 15% मतं ज्याला गेली तो पक्ष तिथेच जिंकायचा आणि त्याचा 40% मतं तो मिळवून द्यायचा. 1/3 तिकडे गेली की त्याची जीत पक्की. आज काय झालंय, आज ते 40%चं मतदान 80%पर्यंत गेलंय. ओमकार, यू वोंट बिलीव्ह, 26/11 नंतर सुद्धा लोकसभेतलं मतदान पुण्यातलं 42% होतं आणि मुंबईतलं 46% होतं. आज ते 70%पर्यंत जात आहे. त्यामुळे 15% हे आता मार्जिनलाइज झालेले आहेत. आणि आता जे सरकार येत आहे ते खरंच बहुमताचं सरकार येत आहे, ते बहुसंख्याकाचं सरकार येत आहे. हा जो फरक बघतोय ना, हा तिथून आलेला आहे. रेनेसाची आपण गोष्ट काढली इथे, ती बरोबर होती, ती फक्त सिनेमात नाही, ती राजकारणात अशी आलेली आहे, एवढं मला सांगायचंय. वाव. इंद्रनील? या आय थिंक सौरभ दादा जे म्हणला ना ते अगदी खरं तर इट्स टू द पॉइंट. ऍक्च्युली मला 2 गोष्टी अजून अशा वाटतात. सौरभ दादा सिनेमा आणि राजकारणाच्या अनुषंगाने त्यांनी तो खूप सही मांडला मुद्दा. मी त्यात फक्त थोडंसं अर्थकारण आणि समाजकारण ऍड करतो, म्हणजे इकॉनॉमी ऍड करतो थोडीशी. 2 गोष्टी काय झाल्या माहितीये का, एक साधारण 2000 पर्यंत 2005 पर्यंत जो मेन मीडिया होता म्हण किंवा जे मेन संवादाचं साधन होतं, माईक ज्यांच्या हातात होता ना, ते फार ठरलेली लोक होती. म्हणजे सौरभ दादा असं म्हणला की मुंबई पुण्याची लोक म्हण, महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा देशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिल्ली वगैरे मेट्रो शहरातली लोक म्हणू शकतो आपण, त्यातही ठरलेली, त्यातही अगदी एस्टॅब्लिश्ड, अगदी असे सुआव बोलणारी, एकदम सटल हे करणारी अशी लोक, राईट. बिकॉज ऑफ इकॉनॉमी जी बदलली ना 90 नंतर, त्याच्यानंतर जो पैसा खेळू लागला, त्याच्यानंतर जो मध्यम वर्ग एक मोठ्या प्रमाणात पुढे आला ना, सो त्याच्यातून खूप गोष्टी बदलल्या. सो लहान गावातनं, लहान शहरातनं, टायर 2 टायर 3 सिटी मधली लोक जी पुढे आली एकदम, तो तुला एक खूप मोठा चेंज हा साधारण 90 नंतर दिसू लागतो. ओके. जो आधी एवढा नव्हता. त्याचे चांगलंही आहे, वाईटही आहे. त्याच्या समाजकारणात आपण घुसायला नको, म्हणजे त्याच्या सामाजिक याच्यात आपण घुसायला नको. पण तुझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास, संजय राजोरा म्हणून एक कॉमेडियन आहे, थोडा लेफ्ट लिनिंग कॉमेडियन आहे तो. ऐसी तैसी डेमोक्रेसी नावाचा त्याचा कार्यक्रम असतो. पण त्यात तो एक खूप छान गोष्ट सांगतो जी मला इकडे पण ऍप्लिकेबल होताना दिसते. ती गोष्ट अशी की तो म्हणतो की मी ज्या शाळेत शिकलो ना, तो जाट आहे, सो मी ज्या शाळेत शिकलो तो म्हणतो ती एकदम अशी हायफाय स्कूल होती, एकदम अशी श्रीमंत लोकांची, श्रीमंत पोरं यायची इंग्लिश मिडियम शाळा वगैरे. माझ्या घरचं वातावरण एकदम असं ठाठ जाटवालं वातावरण होतं ते, हरियाणातलं. तिकडे कोणाला इंग्रजीचं ई पण कळायचं नाही वगैरे. सो त्या वातावरणात मी त्या शाळेत शिकायचो, पण घरचं वातावरण तर सगळं अतिशय ठाठ देसी होतं, राईट, कॉन्ट्रास्ट होतं. सो मी तिकडे एकदा कधीतरी बोलताना डिड शी गोज असं इंग्रजी बोलून गेलो, आणि ते इंग्रजी बोललो आणि त्याच्यावरती ती मुलं माझ्यावरती खूप हसली, त्यांनी मला खूप चिडवलं, खूप. त्याच्यानंतर माझं खूप ट्रोलिंग झालं म्हणे 2 वर्ष शाळेत. पण हे सांगून तो म्हणतो की पण आता पॉइंट असा झालाय ना की आता तो जो दीडशी गोज म्हणणारा मुलगा आहे ना, तो आता मेन स्टेजवरती आलेला आहे, तो आता मेन स्ट्रीम मध्ये आलेला आहे. त्यामुळे आता 150 गोजच चालेल. अच्छा, चालेल तिथे, राईट. सो आणि आय थिंक इट्स अ गुड एनॉलॉजी, कारण तुम्ही ज्यांना इतकी वर्ष मोडीत काढलं ना, किंवा ज्यांना टोमणे मारले, ज्यांना असं तुम्ही हे काय करतील, हे काय बोलतील, कारण त्यांच्याकडे बोलण्याची साधनं नव्हती.
आणि फक्त तुमच्या प्रकारची भाषा बोलू शकत नव्हते, आणि फक्त तुमच्यासारखे तुमच्या दिसत प्रकारची नव्हते. भाषा बोलू शकत नाही. एक्झॅक्टली, तुमच्यासारखे सटली बोलू शकत नाहीत, तुमच्यासारखे Polished सटल नाहीयेत. प्रोपोगंडा चालवू शकत नाहीयेत, पॉलिश्ड नाहीयेत. अशी लोक असल्यामुळे तुम्ही त्यांना जे अगदी पूर्ण मोडीत काढून टाकलं, ते झाली आता पॉलिश्ड. तो इकॉनॉमीनी बदललाय ते सगळं, राईट. आणि ती पॉलिश जरी नसतील झाली तरी ती जी भाषा बोलतील ती भाषा लोक ऐकायला तयार आहेत, ती भाषा ऐकणारा वर्ग आहे. सो सडनली तो माईक जो आहे ना, तो त्यांच्या हातात गेलाय. फरक फक्त एवढाच झालाय. मला असं नाही वाटत की हिंदुत्व गेल्या 10 वर्षात एकदम आलंय किंवा इट इज समथिंग न्यू फेनॉमिना. मला हेच हवं होतं. एक्झॅक्टली. सो सुप्तावस्थेत तो कुठे ना कुठे होताच रे. सुप्तावस्थेत तो समाजात होताच. मी टायर 2 टायर 3 सिटी मध्ये नाही, म्हणजे माझे वयाचे 18 वर्ष 20 वर्ष हे जबलपूर सारख्या शहरात गेलेली आहेत लहानपणीची. सो मी ज्या शाळेत शिकलोय ना, ती शाळा अगदी म्हणजे मी ज्या लोकांबरोबर शिकलोय त्यांची मुलं म्हणजे त्यांचे वडील हातगाडी लावायचे म्हण, किंवा ती मुलं सुद्धा दिवाळीत वगैरे काहीतरी अर्थार्जनासाठी वेगळं करायची वगैरे म्हण. आणि त्यातली किती मुलं मी आज बघतो जी मोठ्या IT कंपन्यांमध्ये काम करतात, सगळं करतात. सो तो जो वरती जाण्याचा ग्राफ आहे ना इकॉनॉमिकली या लोकांचा, तो मी बघितलाय, म्हणजे मी स्वतःच अनुभवलेला आहे, तो माझीच पिढी आहे. सो त्यामुळे मला ते ठळकपणे जाणवतं की तो इकॉनॉमिक स्टँड पॉइंट आहे कुठेतरी, की एकदा मी इकॉनॉमिकली स्टेबल झालो, छान झालो, जरा सुस्थितीत आलो, किंवा अर्थात मला माझी सांस्कृतिक ओळख, माझ्या सांस्कृतिक धरोहराबद्दल मला कुठेतरी ते उफाळून येईलच बाहेर. म्हणजे तो येण्याच्या मागे जो मला आधी स्टेबिलिटी लागते, ती स्टेबिलिटी आता गेल्या 20-30 वर्षात कुठेतरी आलेली आहे, राईट. त्यामुळे तो आपल्याला रेन्सॉन्स कुठे दिसतो, म्हणजे तो पुढे येताना कुठेतरी दिसतोय. आणि जसं तुषार दादा म्हणला की त्याला टेक्नॉलॉजीची जोड तर आहेच, म्हणजे तो तर मुद्दा व्यवस्थित बोलून झालेला आहे, त्यामुळे त्यात मी आता जात नाही. पण टेक्नॉलॉजीची जोड तर त्याला आहेच, की सडनली तो इट हॅज बिकम डेमोक्रेटिक झालेला आहे ते सगळं प्लॅटफॉर्म, त्यामुळे ते पण आहेच. सो हे 2 मुद्दे मला त्यात थोडेसे असे त्याला जोडावेसे वाटतात या दोघांच्याही म्हणण्याला. एकच फक्त मी सांगतो ओमकार, अरे मी फ्लो करतोय, पण हिंदूने सांगितलं ते मी अगदी एक उदाहरण देतो. 19 साली इंडिया पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच चालू होती आणि त्यावेळेला पब्लिकमध्ये बरेच 80-85% झेंडे जास्त हे इंडियन दिसत होते, निळाई सगळी होती. तर सौरभ गांगुली कॉमेंट्री करत होते, त्याला कोणतरी विचारलं की इंडियन लोक खूप का दिसतात. गांगुली म्हणतो तिकिटाचे रेट्स खूप जास्त आहेत. वाव. अमेझिंग. बापरे. निश्चितपणे PV नरसिंहरावांचे आभार मानावे लागतील. ऍब्सोल्युटली. आय एग्री म्हणजे ऍब्सोल्युटली. खर तर जर कुठल्या काँग्रेसींचं जर हे करायचं म्हटलं तर मला अशी काही नावं पटकन आठवतात, म्हणजे PV नरसिंहराव असतील, फिरोज गांधी असतील, संजय गांधी असतील काही प्रमाणामध्ये, की ज्यांनी काही प्रश्न ओळखले होते. आणखीन आपले लाल बहादूर शास्त्री असतील, की ज्यांचं खरं तर गुणगौरव या देशामध्ये होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर तो एक राजकीय मुद्दा एक वेगळा आहे. व्हेरी ट्रू. सो आपला आतापर्यंत व्हॉट वी हॅव रिअलाइज्ड इज की प्रोबॅबली हे सगळं अंडर करंट हे होतेच, पण आर्थिक सामाजिक उन्नतीमुळे, प्लॅटफॉर्म्स मिळाल्यामुळे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समुळे आता लोक पुढे यायला लागले. तर मग ही जी आता जे काय होतंय माहितीये का, आता अचानक ज्ञानवापी सारख्या विषयावर हिंदू खूप आक्रमकपणे व्यक्त होतोय. दिवाळीमध्ये नो बिंदी नो बिझनेस हे कॅम्पेन वणव्यासारखं पसरलं. राम मंदिर उभारणीसाठी प्रचंड मोठा निधी उभा राहिला. ह्याला आताच्या हिंदूच्या मनातली खदखद कारणीभूत आहे, ती काही वेगळी मानसिकता आहे, हा कशाचा राग आहे, हे काय आहे नेमकं? हे जर ते तसं नसेल तर हे अचानक हे जे दिसायला लागलंय, म्हणजे ठीक आहे, बदललेल्या परिस्थितीमुळे त्या ज्या लोकांना आधी आवाज नव्हता, ज्या लोकांना आधी काही करता येत नव्हतं, त्यांना आता ते करता येतंय, व्यक्त होता येतंय. तर मग जे आता व्यक्त होतंय, आता जे काही दिसतंय ते कुठल्या रागामुळे, कुठल्या भावनेतनं होतंय, त्यामागे नेमकं काय आहे? तुषार दादा? हा फार छोटा विषय नाहीये खरं तर, कारण याला आपल्याला एकदम जागतिक अंगानेच पाहावं लागेल. त्याचं सगळ्यात पहिले आपल्या इथलं एक मोडून काढलं पाहिजे, ते म्हणजे की इस्लाम मध्येच काही काय आहे का काही, तर याचं मूळ आहे ज्यू धर्मामध्ये. तर ज्यू धर्म हाच स्वतः मुळामध्ये हिंसक आहे,
की आपल्या शिवायच्या इतर गैर ज्यूंना ठार करणे, त्यांच्याकडून कर घेणे, त्यांना निर्वसित करणे ही त्याची मूळ तत्व आहेत. आणि ज्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे याचा बळी ठरलेला म्हणजे आपला जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्त, हा त्या ज्यू धर्माचा पहिला तो एक सर्वोत्कृष्ट म्हणजे आपल्याला माहित असलेला बळी आहे. त्यानंतर पुढे आपल्याला हे दिसतं त्याच धर्मातून जन्माला आलेल्या ख्रिश्चनिटीमध्ये. कारण ख्रिश्चनांनी ज्या प्रकारचे क्रुसेड जगभरामध्ये, मी इथं म्हणत नाही फक्त भारतामध्ये, तर जगभरामध्ये, त्या अगदी आपल्या वसई विरार त्या अगदी आपल्या गोव्यापर्यंत पुण्यामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातून पुन्हा मग जन्म घेतलेल्या इस्लाममध्ये त्याची पडछाया आपल्याला आढळते. तर आपल्याला कित्येकदा चर्चा करताना आपल्या इथले महाराष्ट्रीय पुरोगामी, ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो, ते आपल्याला पटकन या विषयावरती अब्दुल कलामचे नाव घेऊन आपल्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्या अचानक झाकीर हुसेन, बडे गुलाम अली खा अशी काही नावं आपल्या तोंडावर फेकतात. तर 100% झाकीर हुसेन, बडे गुलाम अली खा, अब्दुल कलाम, अगदी परवा मारला गेलेला मुदस्सर, ही ती जी काही देशभक्ती असेल, त्यांचं चांगुलपणा असेल, या देशासाठी केलेलं कार्य असेल, हे कुठल्याही एका हिंदू व्यक्तीप्रमाणे, ख्रिश्चन व्यक्तीप्रमाणे, एखाद्या शीख व्यक्तीप्रमाणे त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत संस्कार आणि त्याच्या जे काही त्याचा स्वभाव आहे त्यानुसार ते येतं त्याच्यातून. म्हणजे एक हिंदू हा जन्मता इतरांप्रमाणे चांगला वाईट असू शकतो. हजारो गुन्हेगार आहेत हिंदू समाजामध्ये. त्यामुळे आपल्याला फक्त काही मुसलमान आहे म्हणजे ते गुन्हेगार असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येत नाही. पण आपल्याला इथं विचार करताना त्या धर्माचा मात्र निश्चितपणे करावा लागतो, की जर हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं असेल की जे गैर हिंदू आहेत तर त्यांना ते गैर हिंदू आहेत म्हणून जिझियासारखे कर लावा, त्यांचं जगणं मुश्किल करा, त्यांना ठार मारा, त्यांना दिसेल तिथून निर्वासित करा किंवा त्यांना प्राणदंड द्या, हे ज्या काही प्रकारच्या त्या आज्ञा आहेत, तर आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल की हिंदू धर्मामध्ये दोष आहेत आणि आपल्याला त्यावर बोलावं लागेल. जसं की आपण त्यावर बोललो आणि आपण आपल्या जातीयतेला आता गुन्हा ठरवलेला आहे. बरोबर. तुम्ही जर जातीयता केली तर तुम्हाला त्यामध्ये कायद्याचे प्रावधान आहे की तुम्हाला शिक्षा होते. पण असं हे आपल्याला इतर धर्मांबाबत दिसतं का? आज सावरकरांची जयंती आहे, तर सावरकरांवर आक्षेप घेणारे हे त्यांच्या एका वाक्याचं सतत उद्धृत करतात की शत्रूच्या तावडीमध्ये सापडलेल्या स्त्रियांना तुम्ही समजा शिवाजी महाराजांवरून त्यांनी ते उदाहरण दिलं होतं की त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे. तर आपले इथले काही पुरोगामी त्यांना त्याबद्दल विकृत मानतात, माथे फिरू मानतात, या व्यक्तीला माणसांमध्ये राहण्याचा हक्क नाही असं म्हणतात. पण त्याच्याही पेक्षा जहाल आज्ञा मोहम्मद पैगंबराने दिलेल्या आहेत की शत्रूच्या स्त्रियांबरोबर तुम्ही कसं वागायचं. तर तुम्ही त्याला मात्र शांततेचा प्रेषित म्हणता, तो धर्म हा शांततेचं प्रतीक आहे असं म्हणता. तर तुमच्यात खरोखर एवढी हिंमत आहे का की जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायचं, जे वाईट आहे ते वाईट म्हणायचं. इस्लाम हा 100% कुठल्या अंगाने वाईट आहे का? ते निश्चितपणे नाही. अत्यंत सुंदर काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्या आपण अनुकरण केल्या पाहिजेत. पण त्याच्यामधल्या काही आज्ञा आजही ते लोक फॉलो करतात, म्हणून तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि जिथं ते त्यांच्या त्या जिहादी मानसिकतेने वागतात तिथे आज आपला इंद्रनील युरोपमध्ये राहतो, तो अधिक सांगू शकेल या विषयावरती. कारण जिथं जिथं आहे तो तिथं संघर्ष उभा राहिलेला दिसतो. मग आपल्याला असं म्हणता येईल का की इस्लामचा संघर्ष हा फक्त हिंदूंबरोबर सुरू आहे? तर तो बौद्धांबरोबर सुरू आहे, तो ख्रिश्चनांबरोबर सुरू आहे, तो ज्यूंबरोबर सुरू आहे, तो आपल्याला असं दिसेल की अगदी नास्तिकांबरोबर देखील सुरू आहे, तो समलिंगींबरोबर सुरू आहे, तो संगीतकारांबरोबर सुरू आहे, तो अभिनेत्यांबरोबर सुरू आहे. तर जिथं जिथं मानवाने जे काही निर्माण केलंय त्या अगदी साहित्यापर्यंत त्या सगळ्यांबरोबर इस्लामचा संघर्ष सुरू आहे. तर आपल्याला याच्यावर बोलावं लागेल. आणि आज आपल्याला असं दिसतं की आज हे 4 ठिकाणावर 4 लोक बसलेले आहेत, हे चौघही समविचारी होते. अगदी 30 वर्षापूर्वी देखील होते, 40 वर्षापूर्वी देखील होते, 50 वर्षापूर्वी देखील होते. बरोबर. पण त्यांना एकत्र येण्याचं कुठलं साधन नव्हतं. जे की आज साधन आपल्याला आहे. आज आपल्याला कायद्याने आपण लढायला शिकलेलो आहोत, आपण पुस्तकांद्वारे लढायला शिकलेलो आहोत, आपण आपल्या बोलण्याद्वारे लढायला शिकलेलो आहोत. आणि ते आता आपल्या सगळ्यांना दिसतं. म्हणजे हिंदू आता कुठल्याही प्रकारचं शस्त्र हाती न घेता, ज्ञानवापी असेल, राम मंदिर असेल, की बघा हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे, पण त्यांनी ताकदीचा वापर नाही केला. त्यांनी गेली कित्येक वर्ष एक संविधानिक मार्गाने लढा देऊन
ती अयोध्येचं जे काही ते जागा होती राम जन्मभूमीची ती पुन्हा मिळवली. तरी देखील या देशातल्या मुस्लिमांचं संतुष्ट झालेलं आहेत का? ते अजूनही ती भाषा करतात की हम देखेंगे. आज ज्ञानव्यापीमध्ये ते शिवलिंग वाटू नये म्हणून त्यांनी त्याच्यावर ड्रिल चालवलं. हे एका मुस्लिम बहुल देशामध्ये असं होऊ शकतं का? हे जे पुरोगामी इथं आपल्याला सर्व धर्म समभावाचा लेक्चर देतात, हे पुरोगामी आणि जे आपले इथं असलेले कुंपणावर उभे असलेले हे जेव्हा सौदी अरेबियामध्ये फिरायला जातात तेव्हा तिथल्या मशिदींचं आतून दर्शन, काही स्ट्रक्चर आहे, काय आर्किटेक्चर आहे ते बघण्यासाठी म्हणून डोक्यावरती हिजाब घालत नाहीत का? तिथं तुम्ही सांगता का आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? तिथं तुम्ही सांगणार का आम्ही हे मानत नाही? तिथं गुपचूप घालतात, कारण त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त हिंसक आहे. इथं फक्त बोलून चालणार नाही, आपल्याला इथल्या प्रमाणेच जगावं लागेल. तर मला आपल्या सगळ्यांनाच विचारायचं की आपण हिंदू आहोत म्हणजे नेमकं काय आहोत? तर आपल्याला त्याच्यावरती विचार केल्यानंतर आपली बरीचशी उत्तरं सापडतात. तर आपल्या पूर्वजांनी, मग आपल्या धर्मातले कुणी दैवत असोत, आपले कुणी महापुरुष असोत, आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, आपण त्यांची चिकित्सा करू शकतो. हा अधिकार आपल्याला बाळगायचा होता, तो आपल्याला नाकारायचा नव्हता, म्हणून आपण हिंदू राहिलो. कारण इस्लाम आपल्याला ही परवानगी देणार नाही, ख्रिश्चनिटी आपल्याला ही परवानगी देणार नाही, म्हणून आपण हिंदू आहोत. नाही तर हिंदुत्वामध्ये किंवा इस्लाममध्ये काय वाईट आहे? काहीच वाईट नाहीये. तीच उपासना पद्धती आहे, ते ईश्वराचं पूजन आहे. पण तिथं गेल्यानंतर आपल्याला आपले हे प्रश्न विचारण्याची संधी मिळणार नाहीये, म्हणून आपल्याला हिंदू राहायचंय. मी पुढच्या विनंती करतो. त्यांनी त्यांचं सौरभ, तुला काय वाटतं, जे आता दिसतंय सगळीकडे त्यात ही खदखद बाहेर येतेय की काय आहे? हाऊ इज इट हॅपनिंग? खद म्हणजे मुसलमानांकडनं का हिंदूंकडनं का दोन्हीकडनं? नाही, म्हणजे मी जे विचारलं ना की अचानक, म्हणजे या आधी नो बिंदी नो बिझनेस कॅम्पेन इतकं जोरात, आय डोंट नो इफ इट कुड हॅव हॅपन्ड. ज्ञानव्यापी मंदिर विषयावर जसं हिंदू फार आक्रमकपणे व्यक्त होत आहेत. मी ते उदाहरण जे दिलं की अयोध्येच्या राम मंदिरासाठी सुद्धा खूप मोठा निधी उभारला गेला हिंदू समाजातून. ही बदललेली मानसिकता आहे का, की आपण आधी जसं म्हणालो हे सगळं अंडरकरंट होतं, हे फक्त आता दिसतंय? आणि हे होण्यामागे तो इस्लामचा प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमतून मनात आलेला राग, तो कुठेतरी या वेगवेगळ्या ऍक्शन्स मधून दिसतोय? काय होतंय? कसं आहे माहितीये, एक सांगतो, हिंदू धर्माची कुठेतरी थट्टा उडवणं, मस्करी करणं, ह्याला एक राजमान्यता मिळून गेलेली आहे. आणि त्याला फार जवळ लांबही जायची गरज नाही. संकष्टीला मटण अजून छान लागतं खायला, हे जेव्हा राजकीय नेते डायरेक्ट असं बोलतात ना, त्यावेळेला फरक पडतो. उद्या जर का एखादा राजकीय नेता डुकरं मशिदीसमोरच छान दिसत असं जर का बोलून गेला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, ह्याचा कधी विचार केलाय कोणी? आणि मी हेच म्हणत नाही, मी मुळात शाकाहार आणि देव ह्याचा व्यापार कळतोय. कारण गौरी गणपतीला बोकडाचं नैवेद्य देणाऱ्या पण काही परंपरा आहेत गौरीला. त्यामुळे संकष्टीला मटण छान वाटतं हे, पण जेव्हा तुम्ही अधिक छान वाटतं जेव्हा म्हणता, तेव्हा तुम्ही काय करताय हे तुम्हालाही माहिती असतं, लोकांनाही माहिती असतं. हा एक भाग झाला. त्याच वेळेला दुसरं अजून एक बघायचं आहे की आता काश्मीर फाईल्स नावाचा सिनेमा आला होता. जागतिक सत्य एक मोठ्या प्रमाणात दडपलं गेलेलं म्हणजे काश्मीर फाईल्स. त्यातलं जे आहे ते नेकेड ट्रूथ तो काश्मीर फाईल्स सिनेमा दाखवतो. त्यावेळेला काश्मीर फाईल्स मधनं बऱ्याच लोकांना असं एक उमाळे आले होते, बऱ्याच लोकांना असं अश्रू आले डोळ्यात अनेकांना की अरे काय झालं आमच्या बरोबर, आमच्या लोकांबरोबर, आपल्याला माहित पण नव्हतं. ही सगळ्यात मोठी चीड होती. त्या दुःखात सहभागी व्हायच्या ऐवजी त्याची थट्टा मस्करी उडवली गेली, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. एक्झॅक्टली. हा, त्यामुळे सिस्टमॅटिकली आपल्याला डावललं जातं, आपल्याला विचारलं जात नाही. हा देशातला हिंदू हा इतका समजूतदार आहे, इतका समजूतदार आहे की एका कायद्याने साधारण त्या कायद्याची आपण सुरुवात करू 3 ते 4 वर्ष लागली. 53 साली ते हिंदू कोड बिल लिहिलं, 55ला तो पास झाला. एका कायद्याने या देशातला 83-84% समाज या स्ट्रीमलाईन मध्ये आला. त्यांच्या सिव्हिल लॉ बद्दल, म्हणजे लग्न, डिवोर्स आणि प्रॉपर्टी या विचारांबद्दल आणि फॅमिली प्रॉपर्टी या विचारांबद्दल तो पूर्ण स्ट्रीमलाईन आला इतका. पण ज्या वेळेला समान नागरी कायदा लावायची जर का उद्या वेळ आली तर मात्र नाही, इतर धर्मांमध्ये पण जागृती होऊ द्या, मग आपण करू. हिंदू धर्माच्या बाबतीत कायदा करताना तुम्ही डायरेक्ट वरनं टॉप डाऊन अप्रोच लावलात. इतर समाजांच्या बाबतीत हा बॉटम अप अप्रोच आहे. उद्या जर का एखादं, कितीतरी हिंदू असे आहेत की ज्यांना चक्क 4-4, 5-5 मुलं आहेत. म्हणजे संजय गांधींनी जे नसबंदीचं प्रकरण आणलं, हरियाणा बिरण्या साईडला ती नसबंदी राबवली गेली,
हरियाणामध्ये मुसलमानची लोकसंख्या किती आहे, पण तिथे ती राबवली जात होती अनेक भागांमध्ये, कारण तिकडे हिंदूंनाही 3-3, 4-4 मुलं होत होती. पण उद्या जर का ते पॉप्युलेशन कंट्रोल बिल आणलं गेलं ना, की ताबडतोब ते मुसलमानांसाठी आणलं गेले, असंच त्यांना कायम भासवलं जाईल. आणि त्याचे सगळ्याला हे पूर्णपणे राजाश्रय मिळालेला आहे, ती कुठेतरी चीड आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. मग त्यामुळे काय होतं की आता फॉर एक्झाम्पल एक तर गोष्ट आपण मागतोय असं त्यावेळेला हिंदू लोकांचं म्हणणं होतं, 1 आणि 3 ते काशी मथुरा, म्हणजे काशी मथुरा आणि अयोध्येचं राम मंदिर. त्यावेळेला सुद्धा राम हा काल्पनिक होता, रामाचं अरे असं नाही बोलत. आम्हालाही सगळं माहितीये, एखाद्या स्त्रीला पुरुषाशी संबंध असल्याशिवाय मूल होत नाही. पण तरी पण एखादी स्त्री कुमारी माता असू शकते, श्रद्धा म्हणून आपण मानतो की नाही, तिथे चॅलेंज करतो का? बरोबर. एखादा प्रेषित जन्माला आला, तो शारीरिक संबंधांशिवाय जन्माला आला, आपण श्रद्धा म्हणून मानतो ना, त्यात जातो का कधी? मग एखादी व्यक्ती होती का आपण हे समजून घेऊ शकत नाही? बरं, ती व्यक्ती असला तुम्हाला काय त्रास आहे? तुम्हाला काय त्रास आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हिअरसे नावाचा एक भाग आहे कायद्यामध्ये. ओंकारने मला काहीतरी सांगितलं आणि मी लोकांना सांगितल्यानंतर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत, कारण मी ऐक्यू माहितीवर काहीतरी बोलतोय. एक अख्खा धर्म या ऐक्यू माहितीवर करायला असं मी म्हणू का आता? म्हणायचं का? नाही, कारण मी श्रद्धाचा आदर करणारा माणूस आहे. मग आम्ही श्रद्धेचा आदर जसा करतो तसा आमच्या श्रद्धेचा आदर करा. इतकंच तर एक साधं सांगणं असतं. पण तिकडे मात्र टिंगल-टवाळी, थट्टा मस्करी सतत चालू राहते आणि आजही ती चालू आहे. मग काय होतं? मग ते कट्टरपणा होतो. हा इकडचा भाग आहे. म्हणजे अंडरकरंटला कुठेतरी अंडरकरंटमुळे असली मॅच्युरिटी संपतीये, या अंडरकरंट मध्ये असलेली या थट्टा मस्करीमुळे. मेन स्ट्रीम हिंदुत्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिकलेली माणसं सुद्धा आता येत आहेत. काश्मीर फाईल्स पासून त्याची सुरुवात झालेली आहे की आता तेही येत आहेत. हे चूक की बरोबर हा आता मुद्दा नाही का, आता हा सटकलेला आता बाण आहे. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी झाली या सगळ्यामध्ये की एक थोडंसं चुकलं. काय चुकलं सांगतो. कर्नाटकामध्ये वाद होता शाळेच्या गणवेशामध्ये हिजाब असावा की नसावा. त्याला पॅन हिजाबचं स्वरूप का दिलं गेलं? शाळेच्या गणवेशामध्ये हिजाब असावा की नसावा, जो साधारण 12वी पर्यंत शाळेचा गणवेश असू शकतो मॅक्सिमम, तिथे हिजाब असावा की नसावा, बॅज हिजाबचं स्वरूप का दिलं गेलं? त्याच्यामुळे ना आज मोठ्या प्रमाणामध्ये हिजाब दिसतो. रत्नागिरीत कधी गेलो ना, रत्नागिरी सारख्या भागामध्ये त्रास कोणाचाही काही नाही हेही सांगतो, त्रास नाहीये, पण तरी हे आहे की मुलगी पूर्णपणे पांघरलेली असते आणि आई तिची नॉर्मल चाललेली असते. वडिलांची लुंगी ही रंगीत असते आणि मुलगा काळ्या पांढऱ्या ड्रेसमध्ये असतो. म्हणजे कुठेतरी पुढची पिढी अधिक कट्टर होते का ही भीती वाटते. ही भीती एक तर दूर करायची आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच वेळेला अशी आहे की आपल्या बेसिकली श्रद्धा एक महत्वाच्या आहेत आणि आपल्या संस्था आणि आपली शक्ती, आपली ताकद आणि त्यातून येणारी जी सत्ता म्हणजे देशाची राज्यकर्ती सत्ता नाही, की आपल्याकडे असणारी पॉवर ही अत्यंत महत्वाची आहे. येस, सॉफ्ट पॉवर आणि येस सगळ्या बाबतीमध्ये ती अत्यंत महत्वाची आहे. ते धरून जर का आपण कुठे गेलो तर कुठे, कारण शेवटी या सगळ्याचं हे सगळं पुढे पोहोचणार कुठे, हा प्रवास शेवटी जाऊन थांबणारे कुठे, हे आज कोणाच्याही हातात नाहीये. आणि त्यामुळे काय झालंय, आणि हे आता म्हटलं त्याप्रमाणे की आता सामान्यातल्या सामान्य माणूसाचा प्रश्न विचारायला लागलाय की तुम्ही हे का बोललात असं. आणि बरं, तुम्ही आता हे म्हणताय, तुम्ही 5 वर्षापूर्वी हे म्हटलं होतं, तेव्हा तुम्ही असं का बोललात? आलं का लक्षात? म्हणजे संविधानामध्ये दारूबंदी आहे, दारूबंदी नाही करायची, दारूबंदी महात्मा गांधींनी सांगितली होती, ती दारूबंदी नाही कधी करायची, कारण लोकांना काय ते प्यायचा अधिकार आहे. ऑल राईट, गुड, ठीक आहे. नितीश कुमार दारूबंदी केली की बिहारमध्ये चालून जाते. पण त्याच वेळेला हेही तितकंच खरं आहे की उद्या जर का संविधानामध्ये गोहत्याबंदी पण आहे, ती महात्मा गांधींनी सांगितली होती. मग त्याचं जर का उद्या कोणी आचरण करून जर का ती गोहत्याबंदीचं म्हणायला गेलं तर ती गोहत्याबंदी गोयवलकरांची कशी का होऊन जाते? अरे काय, म्हणजे एकाच डॉक्युमेंटमध्ये 2 गोष्टी आहेत आणि 2 गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या म्हटल्या की त्यातला व्यावहारिकतेवर बोला. तुम्ही आयडियोलॉजीवर कशाला प्रत्येक वेळेला बोलता? व्यावहारिकतेवर बोला, त्यातनं बरेच मार्ग निघतील. पण आयडियोलॉजिकली बोलायला लागले ना, म्हणजे गोहत्याबंदी महात्मा गांधींच्या प्रेरणेने आहे, पण इम्प्लिमेंट करायला गेलं की ती गोयवलकरी मानसिकता. दारूबंदी महात्मा गांधींच्या प्रेरणेने आहे, पण ती इम्प्लिमेंट करायला गेलं की अर्थव्यवस्था. यावर तुम्ही बोलता, नेमकं काय आहे? तुम्ही दोन्ही तुम्ही एक का नाही तराजू लावू शकत? तुम्ही करायला पाहिजे, पण हे होत नाही. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणून कुठेतरी हा जो अंडरकरंट होता तो आता जास्तीत जास्त पद्धतीने बाहेर पडतोय. ओके, इंद्रनील. आय थिंक अरे परत त्यात 2-3 गोष्टी आहेत. तू याचं ज्ञानवापीचं उदाहरण घेतलंस ना, तर सौरभ दादा असं म्हणलं की ते 80च्या काळापासून जे आंदोलन चालू आहे
ते बेसिकली आपण तेव्हापासूनच त्या घोषणा ऐकतोय, अभि तो केवळ झाकी आहे, मथुरा काशी बाकी आहे वगैरे ज्या घोषणा आहेत त्या तेव्हापासूनच आहेत, राईट. सो ज्ञानवापी हा आज आलेला मुद्दा नाही आहे टेक्निकली स्पीकिंग, पण त्याच्या पुढे जाऊन थोडंसं मी असं म्हणेन की आपण जर बाबरीचं उदाहरण जरी घेतलं, पण तशी म्हणजे इंद्रनील सॉरी, तशी अधिकृत भूमिका म्हणजे संघाची किंवा ओव्हरऑल हीच होती ना की अयोध्या इटसेल्फ इज आवर मुद्दा, पुढे आम्ही काही जाणार नाही आहोत, अशी विधानं होती ना? नाही, अरे हे बघ, आता हा पण ज्ञानवापीचा जो मुद्दा आहे हा काही संघाने उचललेला मुद्दा नाही आहे, राईट. किंवा हा काय, हे अशा प्रकारचे जे मुद्दे असतात त्याला एखादी कुठली तरी संस्था पुढे मागे जाऊन एक दिशा देऊ शकते किंवा त्याचा हे करू शकते, पण ते बरेचदा मी तेच सांगत होतो आता, अयोध्येचं पण जे सांगत होतो, अयोध्या हा मुद्दा, अयोध्येचं राम मंदिर किंवा अयोध्येचा जो सगळा विवाद आहे तो कधीपासून आला? हा 1980चा नाही आहे, हा 1950चा पण नाही आहे, हा 1857चा आहे. 1857 मध्ये पहिली केस त्याच्या विरुद्ध, 1857 1880 मध्ये कधीतरी पहिली केस त्याच्या विरुद्ध लॉन्च झाली आहे. म्हणजे कायदेशीर झाला इंद्रनील, थोडंसं तेच कायदेशीरच म्हणतोय मी, कायदेशीर, त्याच्या कायदेशीर व्हायच्या आधी तर त्याच्याही आधी ऍब्सोल्युटली मी कायदेशीरच म्हणतोय की कायदेशीर हा मुद्दा झाला 1850 1860 मध्ये. विचार कर तू, कायदेशीर झालाय हा आजपासून 200 वर्ष आधीचा मुद्दा, 150-200 वर्ष आधीचा मुद्दा. सो त्यामुळे त्यावेळेस काही भाजप काँग्रेस असं नव्हतं, त्यामुळे आपल्याला आरोप करता येईल. करेक्ट. सो परत हा मुद्दा कसा आहे की हा समाजाचा इश्यू आहे रे. राम हा या संस्कृतीचा संस्कृती पुरुष आहे, हे तुम्ही माना किंवा नका मानू, हा फक्त धार्मिक वाद नाही आहे, हा माझ्या संस्कृतीचा जो कोणी आयकन आहे ना त्या आयकनचा मुद्दा आहे, राईट. त्यामुळे ही एक गोष्ट झाली. यात जोडून मग परत जे बाकीचे वाद येतात की तू जसं म्हणलंस की गेल्या काही याच्यात आपण कट्टर होत चाललोय का, किंवा हे मुद्दे जे येत आहेत राम मंदिरासाठी जे निधी संकलन आहे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या येत आहेत त्या आत्ताच होत आहेत का. मला असं वाटतं की हे जे आहे ना, वी आर पार्ट ऑफ अ सिव्हिलायझेशनल वॉर किंवा सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्ट, वॉर म्हणण्यापेक्षा आपण त्या सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्टचा भाग आहोत. ठीक आहे, आपण आज जे बघतोय ते शॉर्ट टर्म त्याचे रिॲक्शन्स बघतोय बेसिकली, पण हा मुद्दा हिंदू मुस्लिम वाद असेल, हा मुद्दा काय आजचा नाही आहे, हा 400 500 600 वर्षांपासूनचा आहे, त्याच्याही आधीचा असेल, बरोबर. आणि हा आज संपणारही नाहीये, हा याच्याही पुढे कितीतरी वर्ष चालणार आहे. सो वी आर जस्ट इन मिडल ऑफ इट, आपण त्याच्या मध्ये कुठेतरी आहोत. सो ते मध्ये त्या एका पूर्ण सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्टच्या मध्ये कुठेतरी असताना या गोष्टी ज्या होत आहेत त्या आपल्याला आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जरी काय म्हणतात मोठ्या वाटत असल्या, म्हणजे उदाहरणार्थ अगदी जे असं हिजाब बंदी सारखी गोष्ट असेल किंवा नो बिझनेस असेल किंवा अशा ज्या गोष्टी आहेत या त्या काळाचं अपत्य आहेत, पण इन अ लार्जर कॉन्टेक्स्ट इट इज पार्ट ऑफ अ सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, आता त्या सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्ट मध्ये काही गोष्टी असतील ज्या महत्वाच्या असतील, काही असतील ज्या महत्वाच्या नसतील, काही असतील ज्या बरोबर असतील, काही बरोबर नसतील, त्यातल्या कुठल्या पुढे जातील कुठल्या नाही जातील हे काळ ठरवतो. ठीक आहे, सो तुम्ही कुठल्या गोष्टींना महत्व देताय हे म्हणजे कुठल्या गोष्टी महत्वाच्या होत्या या आजपासून 50-60 वर्षांनंतर इट विल प्रूव्ह इट सेल्फ. ओके, दॅट्स वन थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला ज्या थोड्या मे बी कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी वाटू शकतात, म्हणजे जसं सौरभ दादा आता म्हणला ना की ते हिजाब, ही गोष्ट हिजाब बंदीवरती का गेली, शाळेत हिजाब न घालणं ही गोष्ट हिजाब बंदीवरती का गेली, तर हे मला अगदी पटतं की म्हणजे आपण आपले प्रश्न जास्त प्रिसाइजली जास्त कॉन्साइजली मांडले पाहिजेत, की आपण आपल्या प्रश्नांवरनं ढळलं नाही पाहिजे. वन्स यू स्टार्ट मेकिंग इट अ लार्जर पॉइंट ना, मग त्याचं काय म्हणतात त्याचं अॅक्युरेसी त्याची कुठेतरी चालली हलते आणि मग त्याचं महत्व हळूहळू मग ते कमी होत जातं. इफ एव्हरीथिंग इज अ प्रॉब्लेम देन नथिंग इज अ प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रत्येकच गोष्ट जर प्रॉब्लेम असेल ना तुमच्यासाठी तर मग त्या प्रॉब्लेमचं महत्व तुम्ही हळूहळू डायल्यूट करताय. सो ते डायल्युशन थोडंसं आपण ते बघायला पाहिजे की आपले प्रश्न, आपली भांडणं, आपले मुद्दे हे कुठेतरी प्रिसाइज असले पाहिजेत, हे कुठेतरी टू द पॉइंट असले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यातले बरेच मुद्दे जे आहेत ना ते रिॲक्शन म्हणून येतात रे. आणि रिॲक्शन काय येते, कारण तुमची इंटेन्शन बरोबर नसते. म्हणजे सौरभ दादांनी जो इंटेन्शनचा मुद्दा मांडला ना तो अगदी बरोबर आहे की
सगळं बरोबर आहे. म्हणजे आम्हाला काय कॉमेडी कळत नाही किंवा आम्हाला काय ह्युमर कळत नाही अशातला भाग नाहीये, पण आम्हाला कळतं की ह्युमरच्या मागे तुमचं इंटेन्शन काय आहे, तुमचा ह्युमर कुठल्या इंटेन्शननी येतोय, राईट? सो तो जो मुद्दा असतो ना की व्हॉट मॅटर्स इज इंटेन्शन. तुम्ही जर एका विषारी इंटेन्शननी, एका पॉइझनस इंटेन्शननी तुम्ही आमच्याशी भांडायचा प्रयत्न करत असाल किंवा तो ह्युमर न राहता जर खिल्ली होत असेल ना, जर तुम्ही खिल्ली उडवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला उत्तर मिळेल. मग तुम्ही यू कॅन नॉट स्टॉप एनीवन. सो ती रिॲक्शन होईल, राईट? सो दॅट्स अ रिॲक्शन. सो दॅट्स अ रिॲक्शनरी अप्रोच. आणि तो चांगला आहे, बरोबर आहे, हा मुद्दा वेगळा. तो होईल, त्याला थांबवता नाही येणार, राईट? सो कुठेतरी आपल्याला ते पण बघावं लागेल की तुम्ही कुठल्या इंटेन्शननी एखादी गोष्ट मांडताय, कुठल्या इंटेन्शननी. तुम्ही सततच जर घालून पाडून बोलत असाल, अपमान करत असाल किंवा इग्नोर करत असाल तर मग तो चिडेल. म्हणजे कसं असतं माहितीये का, ते 2 भावंडांची गोष्ट असते, राईट? की एक छोटा भाऊ, एक मोठा भाऊ असतो आणि तुम्ही त्याला, म्हणजे त्या छोट्या भावाचं तुम्हाला सारखं भांडणं दिसतं किंवा त्याचं सारखं हे करणं दिसतं, पण मोठ्या भावाच्या सटल खोड्या दिसत नाहीत, राईट? सो तसं उदाहरण आहे ते बेसिकली. की किंवा म्हणजे त्याचं एक्झॅक्टली उलट उदाहरण आहे ते, नवीन बाळ घरात आलं की मोठ्याला सांगितलं जातं, अरे की मोठ्याला सारखं सारखं समजून घे, आणि त्याला सारखे फटके दिले की मग ते कोडगं होतं आणि मग ते बरोबर ते तसं आहे ते एक्झॅक्टली. हा जो मुद्दा आहे आपला, हिजाब असेल किंवा मशिदींवर असलेले भोंगे असतील, तर त्याच्यामध्ये हिजाब घातल्याने काय होणार आहे किंवा आम्ही तो वापरतोच हा एवढाच मुद्दा नसून त्या मागे संविधानाला दिलेलं आव्हान हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कायद्याला का चॅलेंज करताय? मग तो अगदी कुणी हिंदू असेल, बौद्ध असेल, मुसलमान असेल, पारशी असेल, कुणी असेल, की आपलं सगळ्यांचं 26 जानेवारी 1950ला ठरलंय ना, तेव्हा मिलिटरीमध्ये हा या प्रकारचा ड्रेस असेल, डॉक्टर या प्रकारचे कपडे घालतील, मग आणखीन कोणी त्या याच्यातले कर्मचारी या प्रकारचे वेशभूषा असेल, हे आपलं ठरलंय ना. मग पुन्हा माझ्या घरामध्ये असं चालतं, मग मी घरी असंच राहतो, मग तू घरी कपडे घालतो किंवा नाही घालतो याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. सार्वजनिक ठिकाणी त्या संस्थेमध्ये जेव्हा तू येशील तेव्हा तू ड्रेस घालणं आवश्यक आहे म्हणजे आहे. सार्वजनिक ठिकाणी जे काही नियम आहेत ते तू पाळले पाहिजेत म्हणजे पाळले पाहिजे. आणि जर तू म्हणशील की माझ्या या दैवी आज्ञा आहे तर त्या देवाकडे जा, आम्हाला तुझी अजिबात आवश्यकता नाही. फक्त जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याला कायद्याच्या कचाट्यात घ्यायचं, ते आपलं ठरलेलं असलं पाहिजे. कसं आहे ओंकार, ते सेपरेशन ऑफ स्टेट आणि रिलीजन हा जो भाग आहे ना, ते तुषार दादा तेच म्हणतोय की सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलीजन हे फक्त हिंदू धर्मासाठी नाही होऊ शकत ना, हे इट शुड बी फॉर ऑल द रिलीजन्स ना. त्याच्यामध्ये मग परत आणखीन घेताना का मग ते काय करतात की मग तुम्ही 10 दिवस गणपतीत वाजवता, मग दहीहंडीला तुम्ही वाजवता. तर मला असं म्हणायचंय, एक तर या देशामध्ये जवळपास एक जूनचं राष्ट्र आहे, 50 ख्रिश्चनांची राष्ट्र आहेत, 56 इस्लामिक राष्ट्र आहेत, आणि ते त्या ठिकाणी त्यांचे सर्व धार्मिक उत्सव आणि सगळं पार पाडतात. अगदी बौद्ध राष्ट्र देखील आहेत, अगदी छोटेसे असत. पण या जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर हिंदूंना स्वतःच असं म्हणून कुठलं राष्ट्र आहे किंवा अशी कुठली भूमी आहे, ती एकमेव आहे. कारण अगदी अफगाणिस्तान असो किंवा इतर ठिकाणावरती इथेच आता पळून आलेत. तर आपल्याला बघावं लागेल की अरे ही जर धार्मिक कृत्य जर यांना करायची असतील तर मग हे बिचारे जातील कुठं? आता हे सौदी अरेबियामध्ये तुम्ही परवानगी देणार आहात का हिंदूंना? किंवा तुम्ही व्हॅटिकन सिटीमध्ये दहीहंडी करण्याची परवानगी देणार आहात का? तर नाही, हेच त्याचं उत्तर आहे ना. मग आपल्याला तेही बाजूने बघावं लागेल. आणि मुळामध्ये आता जे काही इस्लामचे वकील झालेले आहेत, हिंदूंमधून फुटून गेलेले किंवा बाटलेले, ते आपल्या पुढे आणतात की हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे. आम्हाला विचारून केलं का तुम्ही? ते धर्मनिरपेक्ष करताना या देशामध्ये काय मतदान घेतलं होतं का? कुठल्या तरी एकाला वाटलं आणि त्याने त्या संविधानामध्ये घुसून टाकलं बहुमताच्या जोरावर. आम्ही मागितलं नव्हतं. त्यामुळे या एवढ्या महत्वाच्या विषयावरती खरं तर सार्वमत घेणं फार गरजेचं होतं. पण अजूनही कुणी त्याच्यावर बोलत नाहीये की अरे सर्व धर्म समभाव करताना तुम्ही कुणाकुणाला विचारून तुम्ही म्हणजे
एका रात्रीमध्ये मनामध्ये आलं मग उद्या हिंदू राष्ट्र घोषित करायचं का? लोकांना विचारावं लागेल ना आपल्याला. आणि मग त्याच्या आडून आज आपल्याला इतकं दाबलं जातंय की हिंदूंची सर्व मंदिरं सरकारच्या ताब्यात, आणि छोटे छोटे जे की अगदी जवळपास 20-25 कोटी मुसलमान, म्हणजे आज युरोपमध्ये मला वाटतं जवळपास 50 देश तयार होतील 50-50 लाखांचे. हा, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्यांमध्ये गणले जातात, आणि ते हवं तितकं त्यांच्या धर्माचा प्रचार करतात, हवं तितका पैसा तिथून ते घेऊ शकतात. आता हा बहुसंख्याकांवरती अन्याय नाहीये का? हा जगामधला एकमेव देश आहे की जिथला बहुसंख्याक म्हणतोय की अरे आम्हाला विशेष अधिकार नकोत, अरे पण किमान आम्हाला समान याने तरी वागवा. नाही, आणि तुषारदा दुसरी गोष्ट, तर संघर्ष होणार आहे, जसं की आता आपल्या चर्चेचा मूळ मुद्दा की संघर्ष होणार, त्याला काही पर्याय नाही. नाही तुषारदा, आणि त्यात दुसरी गोष्ट अशी आहे ना की हा सर्व, एकतर पहिली गोष्ट धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्म समभावाची सरमिसळ करणं हा एक मुद्दा, आणि दुसरा हा सर्वधर्म समभाव आणण्यासाठी उगाच कारण नसताना काहीतरी खोट्या थापा मारणं. म्हणजे उदाहरणार्थ अकबरानी का कोणी होळी सुरू केली का, काय 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 कुठली ती थाप होती मध्यंतरी फेसबुकवरती, किंवा आणि नाही हे तर फेसबुकवरती झालं, पण मध्यंतरी मी संतोष शेलारांशी बोलत होतो, त्यांनी तर मला जुन्या काळातल्या पण काही गोष्टी अशा सांगितल्या ज्या मोठ्या मोठ्या राजकारण्यांनी उगीच पुस्तकांमध्ये घुसडून ठेवल्यात म्हण, किंवा हे करून ठेवलाय म्हण, की म्हणजे त्याच्यानी धार्मिक सलोखा वाढेल. अरे पण हा धार्मिक सलोखा खोट्याच्या पायावरती जर तुम्ही वाढवत असाल तर त्याचे रिपरकशन्स काय असतील याचा विचार करा ना. एक्झॅक्टली तेच दिसत आहेत आता, कारण तुम्ही हे खोट्याच्या पायावरती उभं करायचा प्रयत्न केलेला आहे, राईट. सो म्हणजे या थापा मारणं कारण नसताना, म्हणजे रिॲक्शन काय येते, कारण हे अशा गोष्टी घडतात ना. सो तो पण त्याला दुसरा अँगल आहे की अकबरानीच हे सुरू केलं आणि हुमायूननी ते सुरू केलं, हे का बोलायचं आहे ना, याची काय गरज आहे. नाही पण याच्यावर ना एक म्हणजे पुढचा प्रश्न माझा त्याच अँगलनी होता. एक दुसरी एक थॉट प्रोसेस अशी आहे की म्हणजे आता इंद्रनील म्हणाला तसं, किंवा आता तुषारदादाही म्हणाले की हे द्वंद्व होत राहणार, हा आयडिओलॉजिकल बॅटल, कॉन्फ्लिक्ट, वॉर हे होत राहणार. पण शेवटी काय आहे, म्हणजे सगळी आयडिओलॉजी एकीकडे आणि पोटातली भूक, जगातली स्पर्धा, वाढत्या गरजा, हे सगळं एकीकडे. मग ते सगळं जे आपले रिअल इश्यूज आहेत, जे खरे प्रश्न आहेत, ते सगळे बाजूला ठेवून किंवा त्यांना दुय्यम प्राथमिकता देऊन मंदिर मस्जिद, हनुमान चालिसा, मस्जिदीचे भोंगे, म्हणजे बुरखा, हिजाब, ह्या विषयांवर आपण अजिबात अडकू नये. आणि हेच बहुतांश हिंदूंना वाटतं असं सुद्धा सांगितलं जातं. हा सुद्धा एक अगदी विरुद्ध बाजूचा दावा आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला जे दिसतं की लोक चिडतायत, लोक व्यक्त होत आहेत, पण तो दावा असा आहे की हे फार मायनॉरिटी लोक आहेत जे हिंदूंना भडकवू पाहतायत. मूळ जो हिंदू आहे त्याला इथे काही फरक पडत नाही. तर प्रश्न दोन आहेत. एक तर तुम्हाला हा दावा खरा वाटतो का, आणि ते योग्य आहे का? सो इज इट ट्रू अँड इज इट राईट टू कम्पेअर दीज टू थिंग्स? तुषारदा, हा एक प्रकारचा एक बुद्धिभेद आहे खर तर. कारण मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत आहार आणि निद्रा. याच्यामध्ये आहार पहिला आहे, त्यानंतर निद्रा आहे, तिसरा आहे तो मैथून. पण हा मानव हा या प्राण्यांच्या या 3 साखळ्यांमध्ये अडकलेला नाही. तर त्यानंतर क्रीडा, त्यानंतर समाजकारण, राजकारण, अशा बऱ्याच गोष्टी निर्माण केल्या, आणि त्यातून त्याच्या काही अस्मिता तयार झाल्या ज्यांना आपण देश म्हणतो. तर आज आपण उदाहरण फक्त म्हणून घेऊयात की तिरंगा. आज त्या तिरंग्यासाठी आपले हजारो लाखो जवान शहीद झालेले आहेत. आणि मग उद्या कोणीतरी एक तात्विक चर्चा करणार म्हणेल तेव्हा हे तर काय फक्त कापड आहे, काय याच्यासाठी जीव द्यायचा आहे? अहो ते फक्त कापड नाही, ते आमचं एक प्रतीक आहे, आणि त्या प्रतीकासाठी आम्ही जीव देत असतो. मग आमचं एक राष्ट्रगीत असतं. तसं आमचं एक स्वतःच म्हणून एक काही अस्तित्व आहे, जे की मगाशीच म्हटलं की मी हिंदू आहे म्हणजे नेमकं काय. तर हे सगळं प्रश्न विचारण्याचं माझं जे स्वातंत्र्य आहे ते माझ्याकडून कुणी हिरावून घेऊ नये म्हणून मी हिंदू आहे. मी काय रोज देवळामध्ये जाणारा कुठला हिंदू नाहीये. मुळामध्ये आपल्या हिंदूंनी आणखीन समजून घेतलं पाहिजे की जे फक्त हिंदुत्व म्हणजे फक्त धार्मिक अंग नाही, त्याला अनेक वेगवेगळे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, अर्थ असे वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत. एक नास्तिक देखील एक हिंदू असू शकतो, असतात. मी ओळखतो की जे एक उत्तम हिंदू आहेत. फक्त हिंदूच नाही, नास्तिक हिंदुत्ववादी सुद्धा आहेत. म्हणजे नास्तिक हिंदू तर ठीकच, हिंदुत्ववादी पण आहेत. हो. तर आपल्याला एक तर सगळ्यात प्राथमिक लक्षात ठेवावं लागेल की बरोबर आहे की भूक,
आपलं आर्थिक प्रगती हम्म. ही आपण केलीच पाहिजे. आपलं सर्वात प्राथमिक लक्ष ते असलं पाहिजे की आपल्या कुटुंबाप्रत असलेली आपली जबाबदारी ती पार पाडल्यानंतर यथायोग्य जी काही आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या पार पाडल्यानंतर जेव्हा आपल्याकडे तो फावला वेळ आहे तेव्हा ऑटोमॅटिक मनुष्य हा त्याच्या समाजासाठी, त्याच्या जात समूहासाठी असेल, त्याच्या धर्म समूहासाठी असेल, त्याच्या देश समूहासाठी असेल, तर तो कार्य करायचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो. तर आपल्याला बघावं लागेल की आज आपण ही सगळी आर्थिक जी काही किंवा शैक्षणिक ही प्रगती कशाच्या आधारावर उपभोगू शकतोय. तर या देशामध्ये स्थैर्य आहे, बरोबर, या देशामध्ये दिलेली सुरक्षिततेची हमी आहे, या देशामध्ये तुम्हाला न्याय मिळण्यासाठी दिलेली हमी आहे, या बळावरच तो ते उपभोगतोय. म्हणजे उदाहरणार्थ जर इथं अफगाणिस्तान सारखी परिस्थिती असेल तर हे सगळं जे तुम्ही आता चर्चा करताय ते मी उपभोगू शकेल का? तर अजिबात नाही. मग ते कुठे गेलं शिक्षण? मग ते शिक्षण नसेल तर मी कधी जाणार युरोपला? मग मी कसं करणार माझं अर्थार्जन? तर नाही होऊ शकणार. ते राखण्यासाठी म्हणून देखील इथल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की इथल्या संविधानाला आपण अधिकाधिक सबळ आणि ते कसं सुरक्षित राहील. आपल्याला असं म्हणून चालणार नाहीये किंवा तो काय छोटासा तर प्रश्न आहे, तो भोंग्याचा तर प्रश्न आहे, ती कबर तर आहे. ती कबर आहे म्हणजे काय? ती कबर आहे म्हणजे काय? तर ती कबर आहे म्हणजे तो औरंगजेबाचा जो विचार आहे, जो असहिष्णू आहे की मी जिजिया लावेल, मी यांची मंदिरं तोडेल, मी यांच्या मुली पळवेल, मी यांना अपमानित करेल आणि मी यांच्या बरोबर ते जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत अत्याचार करत राहील, हा तो विचार आहे. ते विचार मानणारे हे कधीही शिवछत्रपतींचे समर्थक असूच शकत नाही. आणि जर ती विचारसरणी आजही या महाराष्ट्रामध्ये जिवंत असेल तर शिवछत्रपतींना मानणारी त्यांची मावळे देखील असतील. तो संघर्ष आपल्याला दिसणार आहे. तो त्याही काळामध्ये सुरू होता, याही काळामध्ये सुरू आहे आणि तो पुढेही चालू राहील. कारण इथल्या किंवा जगभरातल्या अब्राह्मिक धर्मातल्या व्यक्तींना स्वातंत्र्य कशासाठी हवंय? तर त्यांचे त्या 2000 वर्षापूर्वी, 1400 वर्षापूर्वी त्यांचे प्रेषित ज्या परिस्थितीमध्ये, ज्या विचारसरणीमध्ये ते जगत होते ते उपभोगण्यासाठी त्यांना ते स्वातंत्र्य हवंय. पण हिंदूंना त्यासाठी स्वातंत्र्य हवंय का? हिंदूंना मात्र पुढे जाण्यासाठी, पुरोगामी होण्यासाठी, कारण आपण छत्रपतींना मानणारे आहोत, आपण अंबाजी भोसलेंना मानणारे नाही, आपण राणा प्रतापला मानणारे आहोत, आपण मानसिंगाला मानणारे नाही, आपण तुकाराम महाराजांना मानणारे आहोत, आपण त्यांच्यावरती अन्याय करणाऱ्यांना मानणारे नाही. त्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी हे स्वातंत्र्य वापरायचं. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा तुमचा आमचा नाही, हा सगळ्यांचा संघर्ष आहे. आणि मी एक गोष्ट महत्वाची लक्षात आणून देईन की जोपर्यंत या देशामध्ये तो जो काही मूठभर असलेला आक्रमक हिंदू, ज्याला आज नावं ठेवली जातात, तो भले गोरक्षणाच्या नावाखाली काही करत असेल उद्योग, तर त्याच्या ढाली आड इथले कलाकार, इथले समलिंगी, इथले फेमिनिस्ट, इथले हे जे कोणी उद्योजक, हे सगळे सुरक्षित राहून त्यांची प्रगती आणि त्यांचं स्वातंत्र्य उपभोगत आहे. ज्या दिवशी ती ढाल गळून पडली त्या दिवशी या अब्राह्मिक धर्मातल्या लांडग्यांपुढं हे एक उघड भक्ष्य आहे, जे की आज आपल्याला पाकिस्तानच्या रूपाने आपलंच एक तुकडा वेगळा झालेला दिसतोय, बांगलादेशच्या रूपाने दिसतोय, अफगाणिस्तानच्या रूपाने दिसतोय. फार पूर्वी, फक्त 1000 वर्षापूर्वी इथं फक्त बौद्धशाही आणि हिंदूशाही नांदत होत्या. गेल्या 1000 वर्षामध्ये शून्यपासून ते जवळजवळ 70 कोटी पर्यंत इस्लाम पसरला. आणि ते इस्लाम पसरलेल्या भागामध्ये बघा काय अवस्था आहे. अहो, तर अफगाणिस्तान आणि ते हे कशाला बोलू, आपल्या काश्मीरमध्ये आपलं संविधान चालतंय का? जे कुणी आज इथं त्यांची वकिली करतात त्यांनी पाहावं की ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही इथं संविधानाच्या गप्पा मारता ते तिथं चालतंय का? ते लष्कर 8 लाखांचं आपलं काढून घ्या, दुसऱ्या दिवशी तो वेगळा तुकडा झालेला असेल आणि त्या दिवशी तिथं शरिया लागू होईल. त्यामुळं या हिंदूंचे देखील आपल्याला आभार मानावे लागतील की जे आक्रमकपणे त्यांचं ते रूप मांडत असतात. कारण त्याला घाबरून काही लोक की नाही आपल्याला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून ते शांत आहेत. ज्या दिवशी ते कवच कुंडल गळून पडलं, हाक्करणं धराशायी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपल्याला आर्थिक आणि इतर कुठल्याही गोष्टी वेगवेगळ्या करून चालणार नाही. ही आपल्या प्रत्येकाची लढाई आहे, आपल्याला ती लढावी लागेल.
फक्त आपल्याला ते करताना संविधानात्मक मार्गाने ती लढायची आहे, एवढं आपण ध्यानात ठेवायचं. सौरभ, मी जरा एक काही दशकांचा आणि काही वर्षांचा एक आढावा घेतोय. गंमत अशी आहे ना की धर्माच्या नावावर, म्हणजे जगातला कोणताही धर्म असो, धर्माच्या नावावरती एखादी ज्या वेळेला राजेशाही स्थापन होते आणि तो देश चालायला लागतो, त्या देशाचे धुळदाण उडणं हे लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, गजनी ते सोमनाथाचं मंदिर लुटलं, ओके, तो गजनीचा मोहम्मद त्याला म्हणायचे का मेहमूद म्हणायचे, ओके, आज कुठनं आला होता आणि त्या देशाची अवस्था काय आहे? एक काळ असा तुर्कस्तानची अवस्था काय होती, टर्किश एम्पायर पहिल्या महायुद्धात हरलं, तुर्कस्तानची अवस्था काय होती, म्हणजे त्यांनी आपलं क्रुसेड जिंकलं, पहिल्या महायुद्धात ते हरले, ओके, त्यांची अवस्था काय होती. 23 साली केमाल पाशा आला, त्याने खिलाफत संपवल्यानंतरच तुम्हाला टर्कीची प्रगती दिसते, ओके. त्याच वेळेला इतर देश जर का बघितले तर जे देश आक्रमक होते, आपण मुसलमानांबद्दल नकोच बोलूया, आपण ख्रिश्चनांबद्दल बोलूया. भारतामध्ये जास्तीत जास्त ख्रिश्चन धर्म हा कॅथलिक धर्म आहे. मी ठाण्यात राहतो, वसई, ठाणा, मुंबईतले काही भाग, कोकणातले भाग, गोवा खास करून, ह्या भागांमध्ये तुम्ही एक बघितलं तर तुम्हाला कॅथलिक लोक जास्त दिसतील. ह्यांची आडनावं पण तुम्हाला कोणासारखी दिसतील माहिती, रोमन पोर्तुगीजांसारखी दिसतील. पण एक विचार करा, त्या रोमन पोर्तुगीज इथे आले, त्यांनी इकडची देवळं पाडली, इकडे त्यांचा धर्म रुजवला, वाढवला. आज स्वतः पोर्तुगालची काय अवस्था आहे? युरोपियन युनियन मधल्या 4 भिकारी देशांमध्ये पोर्तुगालचा स्वतःचा नंबर लागतो. पण या देशावर 150 वर्ष राज्य ब्रिटिशांनी केलं असं म्हणतात. आपण एक साधारण 1857 ते 1947 आपण रफली करू की 1818 घेऊ, 130 वर्ष राज्य केलं. 130 वर्ष राज्य केल्यावर सुद्धा या देशामध्ये ख्रिश्चन धर्म 3% पुढे नाहीये गेलेला. आणि जे 3% आहेत ते कॅथलिक आहेत, प्रोटेस्टंट्स अगदीच 0.5% आहेत. ते प्रोटेस्टंट्स आहेत ते ब्रिटिशांनी बाटवले. मग ब्रिटिशांचा धर्मप्रसार हा हेतूच नव्हता. ब्रिटिशांचा धर्मप्रसार हा हेतू नव्हता. त्यांनी धर्मप्रसार कसा केला? औषधाच्या मार्फत केला, स्कॉलरशिपच्या मार्फत केला आणि जरा गोडगोड बोलून आमच्याकडे जाती व्यवस्था नाहीये सांगत केला. ब्रिटिशांचा धर्मप्रचार हा तसा आहे. त्यामुळे त्या प्रोटेस्टंट लोकांची आडनावं ही तर मराठी दिसतील किंवा अमेरिकन आणि ब्रिटिश कॅटेगरीतली दिसतील तुम्हाला. हे लक्षात घेऊया. आज ब्रिटन, आज बाकी सगळं स्कॉटलंड वगैरे सगळं सोडून द्या, पण ब्रिटन आज कुठे आहे? औद्योगिक दृष्ट्या ब्रिटन हा मोठा देश आहे, श्रेष्ठ देश आहे, आघाडीवरचा देश आहे. तीच गोष्ट फ्रान्सला पण लागू होते आणि तीच गोष्ट काही प्रमाणात अमेरिकेला पण लागू होते. या 3 देशांचा सर्वात मोठा विषय असा आहे की यांनी धर्म ही आपली गोष्ट नाही ठेवली. कारण या देशांमध्ये दर्यावर्दी लागले, सुरू झाले, दर्यावर्दी सुरू झाल्यानंतर कच्चा वसाहती आल्या, वसाहतीनंतर कच्चा माल सुरू झाला, कच्चा माल सुरू झाल्यानंतर या लोकांनी पुढे आपल्याला पक्का माल आणि त्यांना पुढे वसाहतीसाठी आणि सैनिक गोळा करायला सुरुवात केली राजाकडनं. आपोआप राजाला जास्त मोठं स्थान आलं आणि चर्चचं स्थान बुडालं. आज एक गोष्ट लक्षात घेऊया, आर्क बिशप ऑफ कॅन्टनबेरी, अनेकांना माहित नसतं की ब्रिटन हा प्रोटेस्टंट आहे, ब्रिटन कॅथलिक नाही. आर्क बिशप ऑफ कॅन्टनबेरीचा नंबर हा आज ब्रिटिश राणीच्या खालोखाल लागतो, नंतर प्राईम मिनिस्टर वगैरे सगळे येतात. म्हणजे धर्माला मान आहे, पण तो त्यांचा फोकस नाही की जग अख्खं प्रोटेस्टंट करावं, अख्खं जग आपण ख्रिस्ताच्या खाली आणावं, नाही. पण तरीही आपण एक विचार करूया की जास्तीत जास्त ब्रँड हे कुठनं येतात? आज जास्तीत जास्त ब्रँड हे अमेरिकेकडनं येतात की नाही? म्हणजे आज एक विचार केला तर पॅक्स अमेरिकाना, पॅन अमेरिकानिझम जो म्हणतोय आपण, तो काय आहे? अमेरिकेने सगळं जिंकूनच गेले. जागतिक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा लीडर अमेरिका आहे. संपत्ती सगळी आज अमेरिकेच्या हातात एकवटलेली आहे. काय केलं अमेरिकेने? अमेरिकेने काय मोठ्या प्रमाणात धर्म आपला पसरवला की धर्म पसरवून त्यांनी केलं? असं लक्षात घेऊया आपण. धर्म कोणताही असो आणि खास करून हे अब्राहमिक धर्म असो, या धर्माच्या मार्तंडांच्या हातामध्ये तो देश गेला की त्या देशाला धुळदाण उडायला त्याची वेळ लागत नाही. बघू आपण नॉर्थ ईस्ट, हे मिडल ईस्ट मध्ये जो आपण म्हणतो, मिडल ईस्ट मधल्या देशांमध्ये पण कोणाकडेच नीट काही चालत नाही, कोणाकडेच नाही. पाकिस्तान तर त्या नावावर तयार झाला. पाकिस्तानची आज काय अवस्था आहे हे आपण बघतोय ना. अफगाणिस्तानचं बोललोच मी, त्या प्लस रशियातनं जे सगळे देश आज धर्माच्या नावावर फुटून वेगळे झाले, तेही आज बऱ्यापैकी रशियावरच अवलंबून असतात. त्यामुळे डेव्हलपमेंटचा डी पण नाही आहे ह्या देशांमध्ये, हे लक्षात घेऊया. कारण ह्याचं पूर्ण राजकारण हे धर्माधिष्ठित होतं, हे लक्षात घेऊया. आज तुषारदानी सांगितलं, मला एक सगळ्यात जास्त गोष्ट काय पटली की धर्माबद्दल अभिमानी असावं, कट्टर हा असावं तर हरकत नाही, अभिमानी असावं, पण ती लढाई संविधानिक मार्गाने लढणं जास्त महत्वाचं आहे. कायदा वापरणं, कायद्याची बूज राखणं हे जास्त महत्वाचं आहे आणि इथे ती लढली जाते. इथे बऱ्याच लोकांना तुम्ही मशिदीवरनं डोकी का फिरवता, ज्ञानबापीवरून डोकी का, कायद्याच्या अनुषंगाने चाललेली ही संपूर्ण लढाई आहे. कोणीही याच्यावर दगड माती घेऊन किंवा तलवारी घेऊन, बंदुका घेऊन रस्त्यावर उतरत नाहीये.
जे रस्त्यावर उतरतात ना, संसदेने एखादा कायदा पास केला की रस्त्यावर उतरताना त्यांच्याबद्दल काही 2 शब्द बोलून बघा, तिकडे ह्या लोकांना काय त्यांची वाट लागते. त्यामुळे ह्यांना बोलायला हेच मिळतात. त्यामुळे हे सहसा दंगली हे लोक विसरतात आणि जे दंगली व्हायची शक्यता वाटते त्या लोकांना आपलं एक ज्ञान साठवत बसत असतात. त्यामुळे त्यांनीही हा विचार करावा या गोष्टीचा आणि सर्वांनी करायची गरज आहे. बरोबर आहे. आय थिंक याच्यात कसं आहे की आता सौरभ दादांनी तर पूर्ण मोठा इतिहासच आपल्याला सांगितला की आणि फक्त इस्लामिकच नाही तर ख्रिश्चॅनिटी आणि या सगळ्या ह्याच्यातनं. पण मला त्यातनं एकदम तो पोर्तुगालचं जे म्हणला त्याच्यावरनं मला एक गमतीशीर गोष्ट अशी आठवली की इकडे युरोपमध्ये तुम्ही जर पोर्तुगालला वगैरे फिरायला जाणार असाल ना, तर तुम्हाला सगळे लोक सांगतात की प्लीज तुझे जे बिलॉंगिंग्स आहेत ना, तुझे पाकिट बिकिट आहे त्याची खूप काळजी घे, तिकडे खूप पाकिट मार आहेत. सो युरोपमध्ये पाकिटमारीसाठी प्रसिद्ध देश आहे सध्या. इंद्रनील, पोर्तुगाल, आयर्लंड, ग्रीस आणि स्पेन हे युरोपियन युनियन मधले भिकारी देश आहेत आणि चौघही कट्टर धार्मिक देश आहेत. येस ऍब्सोल्युटली. मला असं काय, तू जो प्रश्न विचारलास ना ओंकार, मला असं वाटतं की ना तो हे जे आर्ग्युमेंट आहे ना थोडंसं राजकीय कलानी आहे हे आर्ग्युमेंट बेसिकली. सामान्य माणूस काय तुझे घरचं काम सोडून, हातातलं काम बिम सोडून काय भोंगा मशिदी वगैरे वरती भांडण करायला जात नाही रे. म्हणजे जो सामान्य हिंदू माणूस आहे ज्याचं माझं एक विचार असू शकतो त्या बाबतीत, ठीक आहे, किंवा माझी एक भूमिका असू शकते त्या बाबतीत, पण मी काय उठून आज सकाळी उठून असं म्हणत नाही की आज मी ऑफिसला जाणार नाही, आज मी त्या समोरच्या मशिदीवरचा भोंगा काढायला जाईन. आणि जे लोक या गोष्टीसाठी रस्त्यावरती उतरणारे असतील किंवा आंदोलनं करणारे असतील किंवा भांडाभांडी करणारे असतील, तर ते म्हणजे फक्त हा एकच इश्यू नाही, पण अशा प्रकारचे जे इश्यू आहेत ते बरेचदा राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अशा प्रकारचे असतात ज्यांचं ते करिअर पण आहे, का ऍक्टिव्हिस्ट असतात, विच इज अ करिअरिस्टिक मूव्ह फॉर देम समटाइम्स एज वेल, राईट. सो माझं म्हणणं आहे की हे हा जो मुद्दा आहे ना, हा फार चुकीच्या पद्धतीने याच्यासाठी मांडला जातो की आयदर करिअर किंवा आयदर सुबत्ता किंवा तुमची सांस्कृतिक ओळख, हे आयदर ऑर जे सिलेक्शन आहे ना हे फार चुकीचं आहे. इट्स नॉट आयदर ऑर, इट्स बोथ ऑफ देम. सो मला माझी सांस्कृतिक ओळख, जसं सौरभ दादांनी आता म्हणलं की मला माझी सांस्कृतिक ओळख ही माझ्या सुबत्ततेतूनच पुढे आणायची आहे, असा विचार करणारा पण एक मोठा हिंदू समाज आहे. दुसरी गोष्ट, जसं आता अफगाणिस्तान वगैरेचं उदाहरण दिलं किंवा बाकी या देशांचं उदाहरण दिलं गेलं, जर आपण खरंच आर्थिकदृष्ट्या एवढे वाईट करत असतो एक देश म्हणून, एक समाज म्हणून, तर हे मुद्दे ऐरणीवरती आले नसते रे. बरोबर. तर त्या आर्थिक याचेच मुद्दे आले असते ऐरणीवरती, बरोबर. याचा अर्थ, आणि दुसरं कसं होतं, हा थोडासा सरकारकडे हे केलेला प्रश्न असतो की गेल्या 10 वर्षात हे गोष्टी का वाढल्या आहेत, कारण सरकार आता सो कॉल्ड हिंदुत्ववादी आलाय म्हणून, राईट. पण हेच सरकार जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आणतं, बुलेट ट्रेन आणतं, मेट्रोचा विचार करतं, तेव्हा हेच लोक काय म्हणतात, हे कसं देशासाठी कामाचं नाहीये, बुलेट ट्रेनची कशी गरज नाहीये, मेट्रोचं कसं काहीतरी हे सुरू आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काय तुम्ही पर्यावरणाचा विचारच करत नाहीये. म्हणजे जिकडे सरकार किंवा सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार याची गोष्ट करताय, इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करताय, इम्प्रुव्हमेंटची गोष्ट करताय, डेव्हलपमेंटल इश्यूज वरती बोलताय, तिकडे तुम्ही त्यांच्याकडनं सॅटिस्फाईड नाहीये, बरोबर. म्हणजे हा कुठे ना कुठे थोडासा काय म्हणतात, एक राजकीय मुद्दा बनून जातो रे त्या अर्थाने. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात काय आज सडनली एकदम मी भोंगे बिंगे हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं मला काही वाटत नाही. म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी, जर बरेच राजकीय मुद्दे जर तू बघितले तर हे गेल्या 30-40 वर्ष सतत सायकलिक याच्यानी चालत आलेले मुद्दे आहेत. म्हणजे काही नवीन मुद्दे आपण एकदम इंट्रोड्यूस केलेले आहेत अशातला भाग नाही. हे क्रिटिसिझम का होतं आजकालच्या काळात, कारण जे सत्ता ज्यांच्या हातात आहे ना सध्या, ते कुठे ना कुठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यामुळे हिंदुत्ववादी आले की असं होतं, हा एक दुष्प्रचार सुरू झालेला आहे, बाकी काही नाही. राईट. एक उत्तम उदाहरण म्हणजे इंद्रनील जे आता म्हणाला की बाबासाहेबांचं खंड वाचा मराठी 3रा, त्याच्यामध्ये तुम्हाला बाबासाहेब असं म्हणताना दिसत आहेत की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू आहे.
म्हणजे आज जे आपल्याला पाहायला मिळतं की मुंबई तोडणार का, हे तेव्हा देखील होतं. किंवा 1938 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये दिलेलं भाषण आहे त्यावेळेस बाबासाहेब त्यावेळेस मुंबईमध्ये ज्या काही दंगली झाल्या होत्या हिंदू मुसलमान, त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेले आहे. म्हणजे काही नवीन काहीच घडत नाहीये असं की आपण असं म्हणू की बाबा आज खूप मोठं काहीतरी आपल्याला आत्ताच पाहायला मिळतंय की हिंदू मुस्लिम प्रश्नात आहे बीजेपी किंवा शिवसेना आल्यामुळे काहीतरी निर्माण, काही नाही, ते पूर्वी देखील होतं. नाही. आणि तुषार दादा गंमत म्हणजे जर आपण जुने रेकॉर्ड्स काढून बघितले ना तर दंगलींचं प्रमाण वगैरे कमी झालंय. कमी झालंय. उदाहरणार्थ ते वाढत नाहीये, ते कमी होत आहे. सो हे पण इंडिकेशन आहे की आपण आर्थिक सुबत्तता होते म्हणून या गोष्टी कमी होत आहेत. त्याच्यामागे एक इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे. इथे एक मोठा मुद्दा सुबत्तेबाबत आपल्याला आपल्या ग्रामीण भागाकडे बघावं लागेल. उदाहरणार्थ मी माझ्याच गावाकडे बघतो तर आज माझ्या गावामध्ये वायफाय आलेलं आहे, सौर ऊर्जेवरील ते पंप आलेले आहेत. माझ्या गावामध्ये कित्येक पंतप्रधान आवास योजनेतली घरं, आणि मी याचे पुरावे देखील मागे टाकलेले आहेत. मी असं काही कुठलं पुराव्याशिवाय बोलत नाहीये. प्रत्येक घरामध्ये टॉयलेट्स आहेत, पाणी सगळ्यांना नळाने येतंय. आज आपल्या स्वतःकडे पहा ना, आपल्या हातामध्ये असलेले मोबाईल असतील, गाड्या असतील, टू व्हीलरचं एकेकाळी म्हणजे खूप मोठं काहीतरी हे होतं, पण आता 500 रुपये भरून कुणी जाऊन घेऊन येतो. तर म्हणजे या भौतिक पण आपली प्रगती झालेली आहे. आणि इथे तुषार दादा जे हे सगळे आता गंमत सांगतो, आता ही दंगली बॉम्बस्फोट जे आपण म्हणतो जे सुरू झालं त्याचं पण खापर कुठेतरी राम जन्मभूमीच्या आंदोलनावर फोडायची फॅशन आहे. आणि हे मराठी वृत्तपत्रांनी केलंय. म्हणजे राम जन्मभूमी झाल्यानंतरच आपल्याकडे दंगली आणि बॉम्बस्फोट व्हायला लागले. म्हणजे देशात जणू काही दहशतवादी हल्ले पाकिस्तानचे हे मंदिरा मशिदी नंतर व्हायला लागले. पाकिस्तानची निर्मिती 56 सालची 23 मार्च 56 पाकिस्तानचं रिपब्लिक डे आहे. आणि ISI ची निर्मिती 48ची आहे. आणि त्यावेळेला ISIचं हेडक्वार्टर ढाका होतं. आणि ढाक्याच्या आजूबाजूला नॉर्थ ईस्ट भारत जो आहे ना, तिथे या सगळ्या दहशतवादी कारवाया चालत जो आपला अंगभूत भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सगळ्या कारवाया हा राम मंदिरावर ढकलायची खरं काही गरज नसते. हा एक भाग असतो. एक्झॅक्टली हे असेच गोष्टी आहेत. आणि ह्यामुळे काय होतं, तुम्ही जे मूर्खात काढल्यासारखं करताय ना सगळ्या त्या प्रकाराला, तेच होत नाही. आणि ओंकार, मी एकच फक्त सांगतो, काश्मीरवरनं विषय निघाला म्हणून, की काश्मीरसाठी ना, आता लालबहादूर शास्त्रींचा विषय काढला, फार सुंदर विषय काढला. काश्मीरसाठी जर कोणत्या राजकीय पक्षाने आतापर्यंत सर्वाधिक कुर्बानी, योगदान किंवा त्याग जर का दिला असेल ना, तर तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. हे अनेकांना ऐकून हादरायला बसेल, पण ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री आले त्यावेळेला लालबहादूर शास्त्रींनी काँग्रेस हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने काश्मीरमध्ये उभा केला. लालबहादूर शास्त्रींनी CBI फॉर्म केली हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी त्यावेळेला निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष उभा केला. कार्यकर्त्यांना जाळं तिकडे उभारलं, काँग्रेसची बूथ तिकडे लागायला लागली, निवडणुकीला पक्ष उभारले. आणि त्या काळामध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या हत्या मोठ्या प्रमाणात आणि नेत्यांच्या हत्या या झालेल्या आहेत 80-85 दशकापर्यंत, म्हणजे त्या 22-25 वर्षामध्ये. त्यामुळे काँग्रेसने जी प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याग केलाय ना काश्मीरसाठी, त्याला तोड नाही. पण बोलतं कधी काँग्रेस या विषयावर? नाही बोलत. एकटा श्यामाप्रसाद मुखर्जींवरती भाजप बोलतो. कारण काँग्रेसला का नाही बोलत माहितीये? त्या कार्यकर्त्यांच्या हत्या करणारे, नेत्यांच्या हत्या करणारे हे दहशतवादी ही काँग्रेसची वोट बँक होती त्यावेळेला. पुरोगाम्यांची ते लोक आवडते होते. अरे कार्यकर्ते गेले, नेते गेले, ते पण मुसलमानच होते, काश्मीरातले गेले, ते त्यांच्याबद्दल कधी अश्रू राहा ना तुम्ही, पण ते कधी नाही बोलत. दहशतवादाबद्दल कधीच काँग्रेस बोलली नाही. काय नक्षलवादी हल्ल्यांबाबत पण आपल्याला हे पाहायला मिळतं. सर्वात जास्त बळी हे काँग्रेसचे. हो, इंदिरा गांधींनी अक्षरशः नक्षलवाद्यांना म्हणजे ज्या प्रकारे त्यांचं शिरकाण केलंय त्याचं खरं तर त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे. पण ते आता इतकं भावून गेले की विरोधी पक्ष हा शब्द त्यांनी फार मनावर घेतलाय. आणि मग ते मोदी सरकार जे काही करेल त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा एवढं त्यांच्या डोक्यामध्ये आहे ते. अगदी खरं. शेवटचा प्रश्न विचारतो, आणि हा फार क्लासिक, हा पण एक डायलेमा आहे जो फार स्मार्टली समोर ठेवला जातो आणि मला सुद्धा गंमत वाटते. पण एक थिअरी अशी आहे की मुस्लिम प्रश्नावर तुम्ही जेवढी चर्चा कराल तेवढे मुस्लिम अजून कट्टर होत जाणार आहेत. अयोध्या, मथुरा, काशी यामुळे भारतीय प्रवाहातला मुस्लिम बाहेर फेकला जातोय, जो आधी फार मिक्स झाला होता. आणि त्यामुळे हिंदूंनी संयम बाळगायला हवं आणि यातच हिंदूंचंही भलं होईल. तर मग हिंदूंनी काय करावं या प्रश्नाचं उत्तर शोधताना हाच अप्रोच हिंदूंनी बाळगावा का, सर्वसामान्य मध्यवर्ती हिंदूंनी? व्हॉट डू यू थिंक तुषारदा? हा प्रश्न सर्वात पहिला या देशामध्ये जर कुणाच्या लक्षात आला असेल
तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज. कारण त्यांनी या अब्राह्मिक धर्मांना ज्या प्रकारे ट्रीट केलंय आणि त्यांच्या वृत्तींशी ते ज्या प्रकारे वागलेत ते आपलं पुढे उत्तम उदाहरण आहे. उदाहरणार्थ मागाशी तुझा जो प्रश्न विचारला की अरे अन्न आणि या सगळ्या आपल्याला खूप महत्वाचे विषय आहेत, तर आपल्याला छत्रपतींच्या जीवनामध्ये ठाई ठाई आपल्याला ती उत्तरं मिळतात की छत्रपतींचं साम्राज्य हे बस्तान बसलेलं होतं आणि त्यांना काही गरज नव्हती की आपण काहीतरी स्वतंत्र राज्याभिषेक करूयात, राजा होऊयात, कारण त्यांना कर येत होता, सगळं ते जनता त्यांना राजा मानत होती. त्यानंतर त्यांनी तो राज्याभिषेकाचा घाट घातला आणि तो राज्याभिषेक केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये तो धर्मदंड आला राजदंडाबरोबर. त्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यानंतर त्यांनी या देशातली पहिली घर वापसी केली. जी घर वापसी, ती जी चळवळ होती ती पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याही नंतरच्या काळामध्ये जर चालली असती तर पाकिस्तानची निर्मिती झाली नसती. कारण त्या सगळेच जण म्हणजे आज जे आपल्याला प्रश्न की हिजाब घालूयात का, भोंगा लावूयात का, मग आम्ही प्रत्येक ठिकाणी कायद्याला आव्हान देऊयात का, काश्मीर आम्ही मागूयात का, हा सगळा प्रश्नच निर्माण झाला नसता. आज आपल्याला इथं शिवाजी महाराज म्हणजे कोणीतरी लोकसभेचं उभे असलेले उमेदवार त्याप्रमाणे ते दाखवले जातात, तर त्यांचं वर्तन पहा. भिवंडीमधलं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे जे की अस्सल कागदपत्रांमध्ये आहे. त्यांना धान्याची कोठारं करण्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये वेगळी जागा नव्हती का? होती, भरपूर होती. ते म्हणेल तिथं ती धान्याची कोठारं त्यांनी उभी केली असती, पण त्यांनी त्या मशिदीलाच त्या धान्याचं कोठार का बनवलं? कारण त्यांचं जे काही वर्तन होतं की जर तुम्ही मला अपमानित करणार असाल, माझ्या धर्माला अपमानित करणार असाल, तर मी तुम्हाला सोडणार नाही. संभाजी महाराजांनी म्हणजे ख्रिश्चनांच्या धर्मगुरूंना ज्या प्रकारे वागवलं की ते आपल्याला ती उत्तरं मिळतात. तर आपल्याला या तू विचारलेल्या प्रश्नाकडे बघताना तर आता तो काही काळ नाहीये की आता आपण काही कुठल्या तलवारीच्या किंवा हिंसेच्या बळावरती यांच्याशी काही वागू शकतो किंवा काही करू शकतो. मुळामध्ये आपल्याला ते प्रत्येक व्यक्तीबरोबर करायची पण आवश्यकता नाही. कोण मशिदीत जातो, कोण मंदिरात जातो, कोण चर्चमध्ये जातो, याच्याशी आपला कुठल्याही प्रकारचा वाद नाही. अगदी कुणी या देशामध्ये नास्तिक असला तरी आपला त्याच्याशी कुठला वाद नाहीये. हा खरं तर एक ज्यांना आपण एक ढोंगी पुरोगामी म्हणतो यांनीच हा निर्माण केलेला वाद आहे. कारण इथले मुसलमान देखील त्या प्रकारचे जसे इतर देशांमध्ये सापडतात तसे अजिबात नाहीये. तर आपल्याला आपल्या देशाचं एक सौंदर्य असं आहे की इथं येऊन ते देखील इथले हिंदूंसारखेच झालेले आहेत की ज्यांना पुढे जाण्याची इच्छा असू शकते किंवा असेलही, पण त्यांना कुठल्या तरी भीतीखाली, त्यांना कुठल्या तरी दडपणाखाली आणून मग तुमच्यावर कसे अत्याचार सुरू आहेत असा एक बागुलबा उभा करण्याचा प्रयत्न काही इथले हरामखोर नीच प्रवृत्तीची माणसं करतात आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया म्हणून मग त्या विरुद्ध त्यांचं वर्तन घडतं. तर आपल्याला बघायला मिळेल की इथं जवळपास जर 20-25 कोटी मुसलमान राहत असतील ते खरोखर तितक्या वाईट प्रकारचे आहेत का? तर नाही. माझे कित्येक मित्र माझे एकदम जीवलग आहेत की जे मुसलमान आहेत, पण जर त्यांना कुणीतरी येऊन जर त्यांचं डोकं भडकवायला लागला तर आपल्याला त्यांना त्यातून प्रतिक्रिया वेगळ्या पाहायला मिळतात. तर आपल्याला त्यांना अधिकाधिक या देशाच्या संविधानाच्या चौकटीखाली या देशातल्या इतर समूहांच्या बरोबर तुम्ही कसं चालाल, त्यातून तुमची कशी प्रगती होईल हे त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य तर आहेच. त्याच वेळी जसं आपण एक संवादाचा हात पुढे करू त्याचप्रमाणे जो कोणी असेल, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, पारशी असेल, हातामध्ये शस्त्र घेतलं तर त्याला त्या संविधानिक मार्गाने दंड करण्याचा अधिकार देखील इथल्या शासनाने कठोरपणे राबवायचा आग्रह आपण धरला पाहिजे. कारण हातामध्ये शस्त्र घेऊन त्याच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही म्हणजे नाही. तर आपण त्याला संधी देऊ, आपण त्याच्याशी बोलू, तर हातामध्ये शस्त्र घेतलेल्या व्यक्तीशी कसली चर्चा होत नसते. कारण ती एका दुर्बलाची एका सबलाशी होत असलेली चर्चा असते. तर तो आपल्याला त्याला हव्या तशा त्या अटी तो मान्य करून घेऊ शकतो. आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. तू आधी तुझं शस्त्र टाक, तू तुझा तो जो काही आताताईपणा आहे तो सोड आणि एका सभ्य मानवाप्रमाणे तू आमच्याशी चर्चा करायला आपण त्याचा जरूर मार्ग काढू. तर 100% इथले मुसलमान असो, आणि खरं तर बघायला गेलं तर सतत आपण अल्पसंख्याक म्हटल्यानंतर या देशातल्या पुरोगाम्यांनी मुसलमान हा असाच एक चेहरा का बनवून ठेवलाय? खरे अल्पसंख्याक कोण आहेत या देशातले?
तर मला वाटतं तो पारशी समुदाय असावा. काहीतरी 1 लाख भर त्यांची लोकसंख्या असेल. आजपर्यंत इथल्या कोट्यवधी हिंदूंनी कुठल्या तरी पारशाच्या घरामध्ये जाऊन चल जनगण मन म्हण किंवा चल वंदे मातरम किंवा तुझी जी देशभक्ती आहे ती आमच्या पुढे सिद्ध करून दाखवा असं कधी म्हटलं तर मी ऐकलं नाही. कारण त्यांची वर्तणूक त्या प्रकारची आहे. पण मी मागे एका लेखामध्ये जसं म्हटलं होतं की एका पिक्चर मध्ये तो डायलॉग येतो की मेरा घर मेरा मुल्क बचाने के लिए मुझे किसी सलीम की जरूरत नाही. त्या देशातल्या सलीमना तर ते खरोखर इथले मुदस्सर आहेत. मागे एक काश्मीरमध्ये औरंगजेब नावाचा एक पोलीस अधिकारी आपल्या देशासाठी तो मृत्युमुखी पडला, डीवायएसपी होता. तर मी लिहिलं होतं की हा औरंगजेब हा माझा घरचा मेंबर आहे, माझा रक्ताचा भाऊ आहे. तो औरंगजेब हे मी बघितलं नव्हतं, तर माझ्या देशासाठी प्राण देणारा प्रत्येक औरंगजेब आमच्या घरातला मेंबर असेल. आणि जर या देशाच्या विरुद्ध उठलेला प्रत्येक मतो मानसिंग असेल किंवा मिर्झा राजे जयसिंग असेल किंवा इथला मंबाजी भोसले असेल तर तो माझा शत्रू आहे. आणि हा भेद करता येणं आपल्याला शक्य झालं पाहिजे, आपल्याला त्याच्यावर बोलता आलं पाहिजे. तर या देशातला जर हा इस्लामचा जो कट्टरतावाद आहे त्याच्याशी जर लढायचं म्हटलं तर आपल्याला सर्व प्रकारचे मार्ग खुले असले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये सुरुवात म्हणून समान नागरी कायदा हे एक उत्तम उदाहरण ठरू शकतं असं मला वाटतं. मला त्याबाबत काही फारसा अभ्यास नाहीये, कदाचित सौरभ त्या विषयावरती अधिक बोलू शकेल. ओके ओके सौरभ. तुषारने जे सांगितलं त्याला मी जरा जोडून सांगतो. ते म्हणजे असं आहे ना, फार कुठे दूर जायची गरज नाहीये. तुषारने नावं घेतली ती महत्वाची होती, पण फार कुठे दूर जायची गरज नाहीये. सागरिका घारगे जेव्हा झहीर खान नावाच्या माणसाची लग्न करते त्याला कोणी लव जिहाद बोलायची हिंमत नाही दाखवू शकत. याचं कारण त्या माणसाने या देशासाठी सगळं दिलेलं आहे. प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा आणि त्यावेळेला पण काही असे झाले होते की झहीर खानला फोन आले होते लोकांचे, तू हे नको करूस म्हणून. त्याची समजूत करायचा प्रयत्न त्याच्यात लोकांनी केला होता, पण त्याने कोणाचंच ऐकलं नाही. श्रीरामपूरला राहणारा मराठी बोलणारा हा झहीर खान नावाचा मनुष्य देशासाठी प्रचंड कपिल देव खालोखाल झहीर खानचं नाव घेतलं जातं इंडियन मीडियम फास्ट मीडियम बॉलिंग. या आता तेव्हा कोणी म्हटलं नाही ते. मोहम्मद शमीचं जेव्हा त्याच्या बायकोशी फाटलं तेव्हा मोहम्मद शमीच्या मागेच लोक उभे राहिले, त्याच्या बायकोच्या मागेही उभे राहिले. पण ह्या वेळेला हे सुख आमिर खानला नाही मिळालं. डिवोर्स सैफ अली खानचा पण झाला तेव्हा त्याला हे सुख नाही मिळालं, फरहान अख्तरचा पण झाला. पण मोहम्मद शमीच्या मागे लोक का नैतिकदृष्ट्या उभे राहिले? कारण ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं, या लोकांनी जीव प्राण एकत्र केल्याचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं. पण प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असा होतो की ह्यांच्या या पिढ्यांना जे सांगितलं आता यांच्या नेत्यांकडनं ते सगळेच्या सगळे जे रोल मॉडेल्स आहेत ते मोहम्मद शमी झहीर खान आहेत का? मी मगाशी म्हणून म्हटलं क्रिकेट सिनेमा आणि पॉलिटिक्स, पण त्यात मी सिनेमा आणि पॉलिटिक्स वर बोललो. क्रिकेटमध्ये ही गोष्ट दिसणार नाही कारण प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला सरळ सरळ समोरासमोर दिसतं ना, घाम गळताना दिसतोय समोर. एक्झॅक्टली. इव्हन जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन ज्या वेळेला मॅच फिक्सिंग मध्ये अडकला, मोहम्मद अझरुद्दीन मुसलमान आहे म्हणून त्याने मॅच फिक्सिंग केलं असं कधी कोणी बोललं नव्हतं. तो स्वतः बोलला होता पण बाकी कोणी नव्हतं बोललं या विषयावरती. कारण लोकांना अझरची बॅटिंग बघणं हे जीव की प्राण होतं. आलं का लक्षात? तेव्हा ते झालं होतं. त्यामुळे ह्या लोक इव्हन अझरचा पण डिवोर्स झाला होता, पण त्यावेळेला अझर वाईट वागला बायकोशी वगैरे असं कोणीच म्हटलं नव्हतं कारण त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिसत होतं. कसं आहे शेवटी हे लक्षात घेऊया. आणि इनफॅक्ट मी काश्मीरची पण गोष्ट प्रत्येक वेळेला म्हणतो की काश्मीरमध्ये हिंदूंना तिकडनं हकलून दिलं गेलं, निर्वासित केलं गेलं तिकडनं हिंदूंना. परंतु त्यानंतर काश्मीरमध्ये सुखनैव शांतता लाभली का? नाही. मग हे काय काश्मीर जो काय आज एकसंध ठेवलाय हा फक्त काय देशाच्या आर्मीने ठेवलाय का? नाही. सीआरपीएफ आर्मी नाही, ते फक्त ते नाही, त्यांचं तर काम आहेच, पण ते काश्मीरच्या पोलिसांचं पण केवढं मोठं काम आहे. काश्मीरमधल्या पोलिसांमध्ये 99% पोलीस मुसलमान आहेत. किती मोठ्या प्रमाणात अधिकारी मारले गेले, किती मोठ्या प्रमाणात साधे ते साधे पोलीस मारले गेले. आज तो पोलीस केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याच समाजाकडनं वाळीत टाकला गेलाय. त्या समाजात त्यांना लग्नाला मुली मिळत नाही, दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असल्यामुळे त्यांच्याशी कोणी रोटीबेटी व्यवहार पण करत नाहीये. जाणून बुजून प्रशासन त्यांचं शंड बनलेलं असतं. दगडफेक आपल्या राज्यातील नागरिकांकडनं सहन करावी लागते. कारण याच्यावर एखादा सिनेमा जर मिशन काश्मीर फाईल्स हा हिंदूंचं फक्त बाजू घेतो, तुम्हाला मुसलमानांची बाजू काढायची ना, काढा काश्मीरी मुसलमानांवर सिनेमा, जे पोलीस आहेत. पण ते नाही होणार ते, कारण प्रॉब्लेम परत आहे त्यातले विलन कोण दाखवायला लागणार हे महत्वाचं आहे. त्यामुळे कसं आहे शेवटी की हिंदूंना न्याय मिळाला की नाही मिळाला, पण म्हणून त्या लोकांना का सुखशांती नाही लाभली. आणि त्या सुखशांती न लाभल्याचा पहिला बळी जो आहे हा तिकडचा मुसलमान बांधव आहे, जो त्यात होता की नव्हता आपल्याला माहित नाही.
पण तो आहे, त्याला त्याची शिक्षा, म्हणजे हिंदूंना न्याय नाही मिळाला हे मी आजही मान्य करीन, पण म्हणून ज्यांनी हे केलं, मोहम्मद बिट्टा कराटे आणि तो यासिन मलिकला आता शिक्षा आली आहे, पण जे नागरिक आहेत त्या नागरिकांना शिक्षा झाली मिळून 30 वर्ष त्या लोकांनी अक्षरशः हालात काढली. म्हणजे ओमकार, जस्ट इमॅजिन, आपल्या बिल्डिंग मध्ये 4 पोलीस आले तर आपल्याला अस्वस्थ वाटतं, आपल्याला उचलून येतील की काय, दरवाजा पोलीस दिसले की शरबताचं रेचक घेतल्यासारखं वाटतं. परंतु जर दर 100 मीटरवरती 4 स्टेनगनधारी पोलीस आहेत आणि दर 400 मीटरवरती एक व्हॅन आहे आर्मीची, आणि ते लोक कधी तुम्हाला उचलून नेतील अशी भीती तुम्हाला वाटते, या छायेत ते लोक जगतायत. म्हणजे त्यांची शिक्षाही त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे परधर्मातल्या लोकांना जर का इतकं तुम्ही त्यांचा द्वेष जर का केलात समजा, तर काय होऊ शकतं, हे ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय होऊ शकतं. आणि शेवटी कसं असतं, मला एक चांगलं वाक्य आठवतंय की हा देश जर का आपल्या प्रवृत्तीवर आला, हा देश, अजूनही ती वेळ काश्मीरमध्ये आली नाही, हा देश, आणि नक्षलवाद्यांच्या बाबतीतही नाही, आणि आता ती वेळ येणारही नाही कदाचित. मिझोराममध्ये ऐझवाल ही मिझोरामची राजधानी आहे. असं म्हटलं जातं की तिकडे MiG-21 वापरली गेलेली आहेत, आणि त्यावेळेला लोकशाहीचे जनक पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला आपले पंतप्रधान होते. मणिपूरमध्ये आपल्याकडे पहिला आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट आलाय. त्यावेळेला नेहरूंसारखा जो लोकशाहीचा जनक म्हटला जातो, तो जर माणूस जर का इतक्या लेवलला उतरू शकतो, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट लावून लोकशाही अशी तुडवून काढू शकतो, तो संविधान असं तुडवून काढू शकतो, हा देश जर का आपल्या ताकदीवर आला तर कोणाला किती किंमत मोजावी लागेल, ती आज किंमत काश्मीरी पोलीस आणि काश्मीरी जनता मोजतीये, त्याची झळ काश्मीरच्या पोलिसांना बसतीये. त्यामुळे ह्या सगळ्याचा जर का विचार केला तर गुण्यागोविंदाने नांदणं हेच सगळ्यांच्या हातात आहे, हे समजून जावं, इतकं माझं मत आहे. इंद्रनीलचा नेमका 3रा नंबर लागतो, त्यामुळे माझं ना होमवर्क चांगलं होऊन जातं. आय थिंक कसं आहे की आजकाल हे फार कमी होतं म्हणा, पण आधीचं मी एक उदाहरण देतो. आधीच्या काळात हे जास्त व्हायचं फॅमिलीज मध्ये, एकूणच जनरल. म्हणजे साधारण तू समज एखादं परिवार असेल, एखादी फॅमिली असेल, आणि त्यात एखादा कोणी मुलगा मुलगी असेल किंवा कोणी हे असेल, ज्याला समज काही मानसिक रोग आहे किंवा त्याला काही सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे किंवा सायकेट्रिक हेल्पची गरज आहे, असं जर असेल, साधारण जर असं कुठलं असेल, किंवा दिव्यांग असेल कोणी घरात, असं जर कोणी असेल, तर ते बऱ्याच घरांमध्ये असं बरेचदा व्हायचं की ते त्याला अगदी असं लपवून ठेवायचे, बाहेर आणायचे नाहीत, कुठल्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये न्यायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही बाहेरच्या लोकांशी, त्याच्याबद्दल काही चर्चा करायची नाही, ॲज इफ ही डझंट एक्झिस्ट, ॲज इफ ही इज इनव्हिजिबल इन द फॅमिली, राईट. असं काही घरांमध्ये बघायला मिळायचं आधीच्या काळी. आता आपण या गोष्टींबाबतीत जरा जास्त थोडे ओपन झालेलो आहोत, बोलू लागलेलो आहोत वगैरे, तर त्याच्या मागचं जे तो एक ते गिल्ट फॅक्टर वगैरे असायचा तो निघून गेलेला आहे काही प्रमाणात वगैरे, असं सगळं झालेलं आहे. पण त्यांनी तो मुलगा किंवा ती मुलगी किंवा ती व्यक्ती एक्झिस्ट नाही करायची का? नाही, उलट त्याला अजून जास्त त्रास व्हायचा त्या गोष्टीचा, राईट. सो आपल्याकडचे जे पुरोगामी आहेत ना, ते या हिंदू मुस्लिम प्रश्नालाही तसंच ट्रीट करायचा प्रयत्न करतात की जस्ट पुट इट एव्हरीथिंग अंडर द रग, सगळं काही ना खाली ढकलून द्या, लपवून टाका, त्याचा विचारच करू नका, त्याच्याबद्दल बोलूच नका, म्हणजे ना एकदम सगळं ठीक होऊन जाईल, सगळे एकामेकांबरोबर गुणागोविंदाने नांदू लागतील ऍज सून ऍज तुम्ही जुन्या गोष्टींबद्दल बोलणं विसरून गेलात. तुम्ही तसं करा म्हणजे सगळं ठीक होऊन जाईल. पण खऱ्या आयुष्यात असं होत नाही ना रे. आणि केलं ना 40 वर्ष, आणि करून बघायचा प्रयत्न केला ना, नाही होत ना. सो आता मला ना या बाबतीत जर्मनी सारख्या देशाचं फार चांगलं उदाहरण वाटतं. म्हणजे तू इथे दुसऱ्या महायुद्धासारखा एवढी मोठी गोष्ट झालेली आहे, हिटलर सारखा एवढा एक पोलराइज्ड फिगर इथला नेता होता ज्यांनी एवढे अमानुष अत्याचार केले, सगळं केलं. माझा एक जर्मन युनिव्हर्सिटी मधला मित्र होता, तो मला एकदा बोलता बोलता म्हणला होता की अरे तू ऑनेस्टली ना, मी त्याला काहीतरी विचारलं महायुद्धाबद्दल आणि तो मला म्हणला की अरे ऑनेस्टली ना, तू कुठल्याही जर्मन माणसाशी बोलशील ना इकडे, त्याचा एक ना एक कुठला तरी रिलेटिव्ह त्या काळच्या नाझी फोर्सेसमध्ये असेल. त्याचं कारण हे आहे की नाझी फोर्स ही त्यांची देशाची फौज होती ना, ते देश युद्ध लढत होता. बरोबर साईडला होती का चुकीच्या साईडला होती हा वेगळा मुद्दा, पण देशाच्या फौजेचे ते भाग होते. केवढासा देश, केवढीशी लोकसंख्या, जर त्या फौजेत नसतील तर मेडिकल फील्डमध्ये असतील की नर्स असेल, कोणाची आजी, कोणाचं हे असेल. म्हणला एकूण एक माणसाची आजी किंवा आजोबा किंवा त्यांचे काय म्हणतात चुलते वगैरे, हे कुठे ना कुठे त्या युद्धाशी, नाझी पार्टीशी, त्या साईडशी जोडलेले होते. तुम्ही काय कराल त्या गोष्टीला?
यू कांट डू एनिथिंग अबाउट इट, राईट? बट व्हॉट यू कॅन डू इज तुम्ही ते एक्नॉलेज करू शकता आणि त्या बाबतीत काही गिल्ट न बाळगता तुम्ही त्याच्या यू कॅन मेक अ पीस विथ इट, असं तुम्हाला म्हणलं. आणि तेच आम्ही करायचा प्रयत्न करतोय गेल्या काही वर्षात. सो त्याच्यानंतर इथे आता यांनी काय केलं, यांनी काय ते सगळे मॉन्युमेंट उद्ध्वस्त करून टाकले का? यांनी काय हिटलरचं नाव घेणं बंद करून टाकलं का? नाही, त्यांनी त्या छळछावण्यांचे मॉन्युमेंट्स उभे केले. त्यांनी त्याला व्यवस्थित एक्नॉलेजमेंट दिली की हो, आमच्याकडनं ही अशी चूक झाली होती, पण आज आम्ही ती तशी करत नाही, राईट? सो जोपर्यंत तुम्ही ते एक्नॉलेज करणार नाही, तुम्ही जोपर्यंत तुमचा इतिहास एक्नॉलेज करणार नाहीत, तोपर्यंत ही जखम बळबळत राहणार सारखी 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 सारखी. तुम्ही जितकं ते आत ढकलायचा प्रयत्न कराल ना, तितकं ते उफाळून बाहेर येईल. कारण ते तुम्ही प्रेशर कुकरची शिटी नाही होऊ देते ना, तुम्ही ते प्रेशर बिल्ड करत चाललाय. सो तुम्हाला ती शिट्टी होऊ द्यावी लागेल, तुम्हाला ते प्रेशर रिलीज करावं लागेल, राईट? त्याच्याशिवाय ते कन्सॉलिडेशन नाही होणार. सो हा जो मी जे म्हटलं ना, हा सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्ट जो आहे, तो कॉन्फ्लिक्ट तुम्ही कसा सॉल्व्ह कराल, कसा रिझॉल्व्ह कराल? तो रिझॉल्व्ह करायला तुम्हाला कुठेतरी त्या चुकांचं, त्या कॉन्फ्लिक्टचं एक्नॉलेजमेंट तर करावी लागेल. तुम्हाला ते एक्नॉलेज तर करावं लागेल की असं कधीतरी घडलं होतं. तुम्ही उठून म्हणलात की नाही, उद्या औरंगजेब पण टोप्यात विणायचा आणि तो पण खूप सेक्युलरच होता आणि त्यांनी काही केलंच नाही आणि तो तर एवढा भारी माणूस होता, मग प्रश्न येणारच ना रे. म्हणजे तितक्या दूर जाऊ दे, तुम्ही यासिन मलिकला भगतसिंगशी कम्पेअर जर करू लागला तर चिडणारच ना रे माणूस, मग होणारच ना भांडणं. सो या दृष्टीत बघायला पाहिजे आपल्याला की जोपर्यंत ती प्रॉपर एक्नॉलेजमेंट होत नाही, सो हे सोल्युशन नाही आहे. त्याला सगळं विसरून जाणं हे सोल्युशन नाही आहे. त्याला एक्नॉलेज करून त्याला पुढे जाणं हे सोल्युशन आहे. The first step to solve the problem is accepting that there is this problem. Exactly. सो आणि ते आपल्याकडच्या पुरोगाम्यांना गेल्या 50-60 वर्षात कळलेलं नाही आणि याच्या पुढेही कळेल असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांचं वर्तन बघता याच्या पुढे त्यांना ते कळेल असं वाटत नाही. हा प्रॉब्लेम आहे. आपल्या इथे नेमकं होतं काय की आपण पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना वाईट वागवलं म्हणून देखील हिंदूंनी अपमानित व्हायचं. हो. आणि आपल्यावर मुसलमानांनी राज्य केलं, आपल्याला अपमानित केलं म्हणूनही हिंदूंनीच वाईट वाटून घ्यायचं. दोन्ही बाजूनी जर त्याला असेल तर इंद्रनील म्हणतो तसं, अरे मग ते प्रेशर किती दिवस टिकून राहणार? काश्मीर फाईल्सच्या वेळी म्हणाले ना, काश्मीर फाईल्सच्या वेळी पंडित गेलेच का पळून, असे प्रश्न विचारले गेले. बाबराने राम मंदिर पाडलं, याच्यामध्ये आजचे मुसलमान काहीही करू शकत नाही, हा त्यांचा दोष नाही. ते बिचारे त्यांचं त्याच्यामध्ये काहीही हात नव्हता. पण बाबराने ज्या विचारसरणीमुळं ते मंदिर पाडलं, ती विचारसरणी आजही जिवंत आहे का, हा मात्र मुद्दा आहे. नाही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आजही आपल्याला जिवंत दिसते. दुसरी गोष्ट अशी आहे तुषार दादा, की आजच्या मुसलमानांना, आजच्या त्या समाजाला वाईट वाटू नये म्हणून बाबराची, औरंगजेबाची भलामण करणं, याचा अर्थ तुम्ही त्यांना कम्पेअर करतायत बाबराशी. तुम्ही म्हणताय की हे बाबरा ही त्याच विचारसरणीचे लोक आहे, तीच लोक आहे, यांचं दोष आहे म्हणून तुम्ही त्याला हे म्हणू नका. तुम्ही त्याला आधी वेगळं करा ना. आम्ही औरंगजेबाला बाबरला नावं ठेवली तर आजचा मुस्लिम वाईट वाटून घेईल. मी बाबर नावं ठेवली तर आजचा मुसलमान वाईट वाटून घेईल. पण जोडीला बाबराला, औरंगजेबाला आपले पूर्वज मानणारे, टिपूला आपला आदर्श मानणारे जोपर्यंत आहे, मग तोपर्यंत संघर्ष कसा होणार नाही? तर आपल्याला म्हणजे आपल्या हिंदुस्थानातील भारतीय जनतेला असं वाटतं की 1947 साली आपण काही प्रश्न अनुत्तरित सोडले आणि मग काहीतरी चमत्कार घडेल आणि महादेश पुढे असं काही होणार नाही. आपल्याला ते प्रश्न सोडवावे लागतील. ते कधी ना कधी, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कुठल्या तरी पिढीला ते अशा पद्धतीने सोडवावे लागतील की ज्याची आपण कल्पना कधी केलेली नसते. जर ते आपण संविधानिक मार्गाने सोडू शकलो नाही तर ते आपलं अपयश असेल. आणि त्यासाठी सर्व जाती समुदायांनी, सर्व धर्मांनी आपल्या ज्या काही चुका झाल्या त्या मान्य करून खुल्या दिलाने पुढे यावं लागेल. जसं की जगामध्ये आपल्याला हिंदू हा एक असा समाज दिसतो की त्याने त्याच्या चुका मान्य केल्या आणि त्या फक्त मान्य नाही केलं तर त्याचं प्रायश्चित्त घेतलं, जे आपल्याला ॲट्रॉसिटी कायदा, की जो तुम्ही जातीवाचक उल्लेख केला की तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षेचं प्रावधान आहे. दुसरं
आपण रिझर्वेशन्स निर्माण केले. जगामध्ये कधी जर्मनांनी दिले का हो? जर्मनांनी ज्यूंना दिले का रिझर्वेशन्स? हा, जपान्यांनी चायनीज लोकांना दिले का माफी मागितली त्यांची? नाही केलं. ऑस्ट्रेलियन म्हणजे जे अमेरिकन ऑस्ट्रेलियन होते त्यांनी तिथल्या मावळींना मागितलं का दिलं रिझर्वेशन? अजून आपण बघा. मग इथल्या मुसलमानांचं सहिष्णू रूप कुठलं? तर अकबराचं. तर ज्या अकबराने चित्तोडचा किल्ला जिंकल्यानंतर 10,000 हिंदूंचं शिरकाण केलं, तो या इस्लामचा सहिष्णू चेहरा. मग तिथं आपण बोलायचंच नाही का? तर तो अकबर तो त्या काळामध्ये होऊन गेला, पण आता काय आपण करू शकतो? तर नक्कीच काही करू शकत नाही. पण जेव्हा माझ्यासारखा एक हिंदू बघतो की यासीन मलिक साठी खुतबा पडला जातोय, याकूब मेमन साठी खुतबा पडला जातोय, आजही दाऊद इब्राहिमच्या हस्तक मंत्रिमंडळामध्ये मंत्री बनून बसलेले आहेत, मग आम्हाला तुमच्या हेतूंवर शंका येते, आम्ही त्याच्यावर बोलणार. मग तुम्ही या समाजात असहिष्णू वाढत असल्याची बोंब ठोकणार, मग तुम्ही आमच्या प्रश्नांना दाबण्याचा प्रयत्न करणार. पण त्याला पर्याय नाहीये. आता इथलं हिंदू बोलायला शिकलाय, तर तुमच्या डावपेचांना कसं तुमच्यावरती उलटवायचं तेही शिकलाय. अजून एक गंमत म्हणजे अफजल खान जो आला होता तो आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवायला आला. संघर्ष तुम्ही हिंदू मुसलमान बघू नका. अफजल खानाचा नोकर शिवाजी महाराजांनी खोलला की लगेच दहशतवाद, जातीय दहशतवाद शिवाजी महाराजांनी संपवला. अफजल खान जेव्हा स्वराज्याच्या सीमा त्याच्या वाढवायला आला त्यावेळेस त्यांनी फक्त मंदिरच निवडून पाडली. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असलेल्या मशिदींना त्यांनी अजिबात हात लावला नाही, कारण ते त्याच्या स्वराज्यात कदाचित येत नसाव्यात. पण त्याचा नोकर मारला कृष्णा कुलकर्णी नावाचा की सांस्कृतिक दहशतवादाचा अंत केला. 100%. मालकाला मारलं की राजकीय फाईट, आणि मालकाच्या नोकराला याच्या हातात काही अधिकारच नाहीयेत त्याला मारलं की सांस्कृतिक दहशतवाद. हा, म्हणजे हे आहे ना, कृष्णाची भास्कर कुलकर्णीची अवलाद म्हणून म्हणतात, म्हणजे ब्राह्मणी ब्राह्मण करतात ते. कृष्णाची भास्कर कुलकर्णी ब्राह्मणाचं आणि अफजल खान मात्र राजकीय. इतिहास हा पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसतो, कारण हे मुघल बादशाह किंवा आदिलशाह, निजामशाह हे जेव्हा इथं होते, म्हणजे अगदी शिवाजी महाराजांचं राज्य जर आपण म्हटलं तर फलटणच्या पुढे गेलं तर ते संपायचं. ते का संपायचं? किंवा गेली कित्येक वर्ष तिथं छत्रपतींचं स्वराज्य वाढलंच नव्हतं. ते का वाढलं नव्हतं? तर तिथले जे हिंदू होते तर ते त्यांच्या त्या आदिलशाही, मुघलशाही त्याला ते सरावलेले होते, ते त्याच्यामध्ये त्यांचं हित समजत होते. आणि मग ते आपापसातले मराठ्यांचे हेवे दावे, त्यांचे ते मान मारातब, वतनदाऱ्या आणि यांचे लोभ, तर ते आपल्याला आजही पाहायला मिळतं. की तुम्ही एखादा ट्रिपल तलाक सारखा मुसलमानांच्या हिताचाच कायदा बनवा, तर मुसलमान कदाचित काही म्हणणार नाहीत, पण ते जे वंशज आहेत, अंबाजी भोसलेंचे, मानसिंगाचे, मिर्झा जयसिंगचे, ते असे वकील बनून पुढे येतात की जणू काही यांनाच फार मोठं त्याचं दुःख झालंय, तसं काही यांच्याच घरामध्ये कुणाच तरी तलाक झालाय आणि त्यांना आता तो ट्रिपल तलाक हवा होता. तर इतिहास काही वेगळं काही दाखवत नाही. तर आपल्याला हेच दिसेल की जसं त्या काळामध्ये मी मध्यंतरी एका लेखात म्हटलं होतं की माझ्या पूर्वजांनी ठरवलं किंवा माझी सुनता करायची की नाहीये, किंवा माझ्या बायकोने हिजाब घालायचं का नाहीये, त्यांनी त्या पावनखिंडीमध्ये ठरवलं होतं. तर तो निर्णय आपण तेव्हा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आज आपण इथं 4 जण बसलेलो आहोत आणि बाकीचे समजा जे कोणी ऐकतात ते आपल्याला ऐकतात. नाहीतर एक नाव बदललं तर आपलं काय काय बदलतं याची फक्त कल्पनाच करा. अगदी आपल्या निष्ठा तात्काळ पंढरपूरच्या विठोबाशी न राहता एक व्हॅटिकन किंवा मक्का मदिनेशी जाऊन आपले भेटतात. आपलं खाणं, आपलं पिणं, आपली वेशभूषा, आपली विचारसरणी, आपलं शिक्षण, सगळं 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 बदलतंय. त्यामुळं कदाचित आपण त्या काळी लढलेलो नसू, कदाचित लपलो असू, रडलो असू, जिजिया भरलेला असेल, पण आज आपल्या पूर्वजांनी आपलं हे अस्तित्व टिकून ठेवलंय. आणि जे त्या काळामध्ये शक्य झालं नाही, जे की त्या काळातलं आपण असं म्हणतो की तो एक अंधाधुंदीचा काळ होता, जेव्हा तलवारी आणि या सगळ्या प्रकारचा. आज तर आपलं संविधान आपल्याला आपल्या हातामध्ये आहे, आज आपल्या हातामध्ये कायदा आहे. तर आता जर कुणी ती स्वप्न पाहत असेल की पुन्हा आम्ही तसं काही करू, तर असं कधी शक्य होणार नाहीये. जर इथं पुन्हा पुन्हा औरंगजेब आणि अफजल खान आला तर इथं पुन्हा तानाजी आणि बाजी येणारच आहेत. आणि तो संघर्ष तो काळ त्या काळातला आपल्याला पाहायला मिळणार आहे, फक्त वेगळ्या स्वरूपात आणि वेगळ्या रणभूमीवर पाहायला मिळेल. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला चर्चेला की मला फार आशादायक चित्र दिसतंय. आपण कुठल्याही प्रकारचं काही हे घेण्याचं गरज नाहीये.
आपण आर्थिक प्रगती तर करतच आहोत. लवकर आपण 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होऊ. आपल्या ग्रामीण भागामध्ये आज अगदी सीएनजी पर्यंतच्या, म्हणजे आपण फक्त प्रगती नाही करत आहोत, आपण पर्यावरण या सगळ्याच बाबींचा विचार करून पुढे चाललो आहोत. अगदी जे माझं गाव आहे तिथं आपल्याला दिसेल की आता तिथं एकही चुलीवरचा स्वयंपाक होत नाहीये. गॅस अगदी नाकारला जातो, इथपर्यंत तो इतका पोचला जातोय की आता आम्हाला नको येतो. आज त्या महिलांचं ते आरोग्य आपल्याला सुधारलेलं पाहायला मिळतंय. अगदी सामान्य माणसं हातामध्ये त्यांच्या मोबाईल्स आहेत आणि ते जगाचं ज्ञान घेत आहेत. ही चर्चा पुन्हा एकदा की हे जे कुणी पुरोगामी आणि इतर मंडळी आहेत ते न्यूयॉर्क टाइम्स पासून दैनिक संध्यानंद पर्यंत अनेक गोष्टींचा वापर करून त्यांना घाबरवायला पाहतायत. ते त्यांना भीतीच्या अंमलाखाली, प्रलोभनाच्या अंमलाखाली त्यांची राजकीय मतं, सामाजिक मतं, आर्थिक मतं बदलायला पाहतायत. पण तो कुणीतरी हातगाडी चालवणारा, तो कुठेतरी शेअर रिक्षामध्ये फिरणारा तो गरीब, तो यांना पक्का ओळखून आहे आणि तो त्यांचं राजकीय किंवा इतर कुठल्याही प्रकारचं मत आता ऐकत नाहीये. म्हणून ती अस्वस्थता पसरली. पुन्हा आपल्याला ती पुन्हा पुन्हा दिसते आणि ती इथून पुढं असहिष्णुता या देशामध्ये वाढतच जाणार आहे. आणि ही छोटी छोटी मुलं, ही सामान्य मुलं जेव्हा त्यांना विचारायला सुरुवात करणार आहेत तेव्हा या प्रस्थापितांच्या ज्यांना आमच्या माऊलींनी नाकारलं, यांना आमच्या तुकोबांनी नाकारलं, ते अस्वस्थ होणं 100% साहजिक आहे. आपलं भविष्य काय निश्चित उज्ज्वल आहे. कुठलीही काय मला तरी चिंता वाटत नाहीये त्याची. सुपर. ऑर्डर तुषार दादांनी अगदी क्लोजिंग रिमार्कच दिलेत. सौरभ, तुला काही टू स्टॉप आवर व्हिडिओ अँड टू आवर डिस्कशन, तुला काही ऍड करायचंय? हिंदूंनी कसं वागावं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे माहितीये का, जे तुमचं स्वतःचं वेगळेपण जे आहे ते म्हणजे शिक्षणाला प्रचंड मोठ्या प्रमाणात महत्व आहे. परत आय विल गेट बॅक टू सर सय्यद अहमद खान. ओके, इतिहासात नमुने पण इतिहासात चांगले धडे मिळत असतात. ओके, विचार एका गोष्टीचा करावा लागतो की 1857च्या युद्धानंतर, त्या युद्धानंतर मुघल घराण्यातले राजपुत्र ठोकले होते ब्रिटिशांनी. त्यानंतर मोठ्या प्रमाणात देशातली उर्दू वर्तमानपत्र बंद झाली होती आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचं रितसर हत्याकांड ब्रिटिशांनी केलं, हे आपल्याला रेफरन्सेस मिळतात. तितकी दुश्मनी हिंदूंशी नव्हती. ह्याचं कारण असं होतं की त्यावेळेला हिंदूंपैकी बऱ्याच लोकांना, त्यापैकी महात्मा फुले आलेच. ओके, त्यांच्या अगोदर राजाराम मोहन राय, आद्य समाज सुधारक म्हणजे राजाराम मोहन राय, आधुनिक भारताचे जनक, त्या लोकांना या राज्यातल्या, ब्रिटिश राज्यात चांगल्या गोष्टी हव्या होत्या. सर सय्यद अहमद खानांनी असं ठरवलं होतं की हे संबंध सुधारायचे, कारण हिंदूंशी संबंध त्यांचे बरे काय आहेत, कारण त्यांना शिकायचं आहे. ते धर्माला चिकटून नाहीयेत, ते रूढी परंपरांना त्यागाची तयारी तरी ठेवतात किमान, आणि त्याच्यात इंग्रजी भाषा त्यांच्यात मूळ धरतीये. म्हणजे त्याच वेळेला, त्याच्याही अगोदर, म्हणजे सर सय्यद अहमद खानांच्या अगोदर आपल्याकडे वाघिणीचं दूध म्हणून चिपळूणकर म्हणून गेले होते. ओके, आणि आपल्या इथे मात्र उर्दू वर्तमानपत्र बंद करायची वेळ ब्रिटिशांवरती आलेली होती. त्यानंतर वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आला, त्यात पण एक होता, बंगाली न्यूजपेपर होता तो, आनंद बाजार पत्रिका, तो बंगाली न्यूजपेपर रातोरात इंग्लिश बनला होता, कारण वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लागू होत नाही यासाठी. इतके प्रचंड हुशार लोक इकडे भरलेली होती. त्या सगळ्यांचं पुढे काय झालं, त्या सगळ्यांचं पुढे त्यांनी त्यांचा मार्ग केला. द्विराष्ट्रवाद जर का मानला, जिनांच्या कृपेने जर का तो मानला समजा, तर ही मुसलमानांनी आपला मार्ग केला. दोन्ही देश स्वतंत्र आले. दोन्ही देश स्वतंत्र आल्यानंतर मुसलमानांमधला एक प्रगत वर्ग पाकिस्तानमध्ये गेला. हिंदूंचा अख्खाच्या अख्खा हिंदू हा इथेच राहिला, काही फक्त पाकिस्तानमध्ये होते ते राहिले. दोन देशांची जर का तुलना केली, कधी केलेली अनेकांना आवडत नाही, तर कुठे एकत्र तयार झालेत आणि एक सोर्सेस पण दोघांचे सेम आहे. त्यामुळे पाकिस्तानची कंपॅरिझन करू नका वगैरे सगळं बाळबोध आहे बोलणं. तर एक विचार करा, आपल्या देशाच्या सरकारवर आरोप कोणते होतात, तर तुम्ही पैसे भरपूर दिले आणि कमी प्रतीची प्लेन्स विकत घेतली. मी राफेलचं म्हणतोय, आरोप होतात ते सिद्ध झालेले नाही, पण तुम्ही पैसे प्रचंड दिले, तुम्ही प्रचंड लाच दिली आणि तुम्ही प्लेन्स कमी प्रतीची विकली म्हणून तुम्ही प्लेन्सची डिटेल्स आम्हाला देत नाही आहात, हे आरोप होतात. आणि पाकिस्तानच्या सरकारवर आरोप कुठचे होतात की तुम्ही प्लेन्स घेतले आणि पैसेच नाही दिलेत. हा दोघांमधला फरक आहे. हा फरक आहे. म्हणजे तुम्ही दौलतजादा केली, हा तुमच्यावर आरोप आहे, भ्रष्टाचार आणि दौलतजादा, आणि त्यांच्यावर आरोप आहे की तुम्ही भिकारीगिरी केलेली आहे. ही दोघांची मिळून एक आत्ताची सिच्युएशन आहे. मला असं वाटतं क्लोजिंग रिमार्क साठी हे पुरते की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय. म्हणजे 56 साली आपण IIT IIM फॉर्म करत होतो, त्यावेळेला पाकिस्तानला भारताचे तुकडे करायचे होते.
त्याच्यानंतर 65 साली आपण ज्या वेळेला हरित क्रांती करायला गेली पाकिस्तानला तुकडे करायचे होते. त्याच्यानंतर आपण अणुबॉम्ब फोडले 74 साली पाकिस्तानला तुकडे करायचे होते. हे जर का करत गेलं तर आपण 80 दशकात आपण विज्ञान तंत्रज्ञान आणलं, राजीव गांधींच्या वेळेला पाकिस्तानला तुकडे करायचे होते. आपण एक्सप्रेस हायवे बांधले, पाकिस्तानला तुकडे करायचे होते. आपण चंद्रयान केलं, पाकिस्तानला तुकडे करायचे होते. अणुप्रकल्प आपण उभारले, पाकिस्तान तुकडे करायचे होते. आजही आपल्याला पुढे जायचंय, पाकिस्तान तुकडेच करायचे, पण आज तो देश केवढ्या मोठ्या अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे ह्याचं कारण त्यांचा फोकस धर्माच्या नावाखाली, त्यांचा फोकस आपली बर्बादी होता. आपला फोकस आपल्या परंपरांमुळे आपली स्वतःची उन्नती हा होता. हा दोघांमधला फरक आहे. मला असं वाटतं दिस इज इनफ फ्रॉम मी टू क्लोज दिस. आणि जरी सौरभच्या मताप्रमाणे जरी काहींना आवडत नसलं पाकिस्तानची तुलना, तर आपण पाहू शकतो की फक्त भारत आणि पाकिस्तानलाच ब्रिटिशांचा वारसा नाही लाभलेला, आफ्रिकनांना लाभलाय, अरबांना लाभलाय. हो, तर आज आपला भारतच असा पुढे का गेलेला दिसतो? हिंदू बहुसंख्याकता आणि त्यांचं या सगळ्या जगाच्या प्रती असलेलं खुलं दृष्टिकोन की जे ते चांगलं आहे ते स्वतः स्वीकारून टाकतं. या जगातल्या प्रत्येक अल्पसंख्याक ज्याला निर्वासित केलं गेलं त्या प्रत्येकाने इथं आश्रय घेतलाय आणि तो घेतलाच त्या हिंदूंच्या बळावरती. त्यांना माहिती होतं की इथं जाऊन मला व्यवस्थित ट्रीट केलं जाईल. आणि अशा हिंदूंना जर कोणी धर्मांध, त्यांना आणखीन काही कोणी विशेषण लावत असेल तर त्याला नक्कीच वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं पाहिजे, एवढं मी म्हणेन. इंद्रनील, माझ्याप्रमाणे बाळासाहेब देवरसांचं वाक्य आहे, संघाचे जे सरसंघचालक होते त्यांचं, की आपण हिंदू असायचा दुराभिमान बाळगायची गरज नाहीये, पण हिंदू असायची गिल्ट बाळगायची पण गरज नाहीये. सो हे जे आहे, हा जो मध्यवर्ती पॉइंट आहे ना बेसिकली, की आपल्याला काही फार दुराभिमानी व्हायची गरज नाही आहे, की आपण काही फार मोठा तीर मारलाय अशातला भाग नाही. हे आपल्याला वारशातनं मिळालेलं आहे. सो आपण त्याबद्दल कृतज्ञ राहिलो तरी दॅट्स इनफ. आणि त्याच्याबद्दल काही गिल्ट बाळगणं की मी हिंदू आहे म्हणजे काही खूप वाईट झालंय माझ्याबरोबर, ही जी गिल्ट आहे ना, ही आपल्याला बस सोडून दिली ना तरी आपण हिंदू म्हणून खूप उन्नती करू असं मला वाटतं. आणि दॅट्स ऑल म्हणजे फॉर माझ्यासाठी क्लोजिंग रिमार्क. ग्रेट. ओंकार दाभाडकरांनी आता एक शेवटचा आम्हाला काही नाही, तुम्हा तिघांबरोबर चर्चा करून सिरियसली खूपच मजा आली. खूपच आपण तसे बऱ्यापैकी नेहमी बोलत असतो, फेसबुकवर तर कनेक्टेड आहोतच, व्हॉट्सअप ग्रुप्सवर चर्चा होत असतात, पण एका टॉपिकवर एका विषयावर अभ्यास करून ठरवून येऊन चर्चा करण्याची पहिलीच वेळ. आणि इन मराठीच्या प्लॅटफॉर्मवर अशा चर्चा परत परत घडून आणण्याची इच्छा आहे. तर तुम्ही तिघही जॉईन झालात त्याबद्दल सिरियसली मनापासून धन्यवाद. आय एम व्हेरी शुअर आपल्या इन मराठीच्या सगळ्या ऑडियन्सला ही चर्चा ऐकून मजा येणार आहे. कन्क्लूड करायला मी इतकंच म्हणेन की म्हणजे हा सर्वांचा सार इंद्रनील आता जे म्हणला ते अगदीच परफेक्ट आहे, की दुराभिमान वगैरे बाळगायची गरज नाही, पण ऍट द सेम टाइम जसं तुषारदादा म्हणाला, आपल्या समोर प्रश्न आहे तो आहे, तो होता, तो आहे आणि तो कदाचित काही वर्ष, काही दशकं, काही शतकं राहणार आहे. त्या प्रश्नाला दुर्लक्षून चालणार नाही. आणि सौरभ म्हणाला त्यानुसार आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला प्रोग्रेसिव्ह राहायचंय, आपल्याला विकास करून घ्यायचा स्वतःचा. तोच आपला आजपर्यंतचा आपल्या सर्वात जास्त ताकदीचा धागा आहे. तो धागा तोडूनही चालणार नाही. हिंदूंनी मी शेवटी कसं वागावं याचा विचार करताना धिस ऑर दॅट असा बायनरी विचार न करता मला माझी संस्कृती, माझा धर्म, माझ्या परंपरा जपायच्या आहेत, त्या माझ्या अस्तित्वाचा फार मोठा भाग आहेत, हे एक्नॉलेज करून, हे समजून घेऊन ते टिकवण्यासाठी जे जे करावं लागेल ते भरल्या पोटानी समृद्ध घराने करत राहण्याचा प्रयत्न सतत करत राहायला हवा. सो विथ दिस थॉट आपण आपली चर्चा थांबवूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. जय हिंद. अशाच रंजक आणि माहितीपूर्ण मुलाखती, व्हिडिओज बघण्यासाठी इन मराठीचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शिवाय रोज नवनवे दर्जेदार लेख वाचण्यासाठी इन मराठीचं फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. आणि आजची मुलाखत कशी वाटली ते कमेंटमधून कळवायला विसरू नका. धन्यवाद.